नमस्कारो मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसतं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा। आज वार मंगळवार आई देवीच्या भजनाने आपल्या कथेला सुरुवात करू। एक आई देवीचं भजन घेऊ मंगळवार। ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। ओ
ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता, आई जगदंबेचा या ठिकाणी चालू असलेला हा रौप्य महोत्सव आणि त्या उत्सवातील आज हे द्वितीय पुष्प आईच्या चरणी समर्पण करण्याचा सुयोग आणि या महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवसाचं या कथेचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. राजमुद्रा काय आहे महाराजांची राजमुद्रा? कोणाला माहिती आहे काय? इकडे 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 तुमच्या कोणाच्या पाठ आहे काय महाराजांची राजमुद्रा? कोणी असेल तर हात वर करा. कोणाच्या नाही आहे का? कोणाच्या नाही? तुमच्यामध्ये शिवरायांची राजमुद्रा. माझं काही तुमची परीक्षा पाहायचा विचार नाही बरं, म्हणजे तसा अर्थ घेऊ नका किंवा मी तुमची परीक्षा पाहतोय तसा अर्थ नाही. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. शिवरायांची राजमुद्रा आहे प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेचा अर्थ आहे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्वाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजींची ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान होत आहे. हा त्याचा अर्थ आहे. ही राजमुद्रा आम्ही एका ठिकाणी असं वाचलं, ही राजमुद्रा शहाजी राजांनी दिली होती शिवरायांना. एका स्वतंत्र राजामध्ये जे गुण असायला पाहिजे ते सगळे गुण शिवरायांमध्ये होते. सगळे गुण, लहानपणापासून ते ताट, तो बाणेदारपणा, ते साहस, ते शौर्य लहानपणापासून शिवरायांमध्ये होते. ज्या वेळेला शिवाजी महाराज, म्हणजे कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं की शहाजी राजांना महाराष्ट्रातून हद्दपारी झाली होती. एक हद्दपारी झाली होती. शहाजीराजे कर्नाटकामध्ये निघून गेले होते. पुण्याची संपूर्ण जहागिरी लहानशे शिवबा आणि जिजाबाई साहेब यांच्यावरती ती जबाबदारी सोपवली होती. नंतर कालांतराने ज्या वेळेला शिवाजी महाराज आपल्या वडिलांच्या भेटीसाठी जिजाबाई साहेब आणि शिवाजी महाराज गेले आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज शहाजी राजांबरोबर विजापूरला गेले, विजापूरचं ते अफाट साम्राज्य, आदिलशाहीचं साम्राज्य होतं तिथं. विजापूरचं ते अफाट साम्राज्य ज्या वेळेला शिवाजी महाराज शहाजी राजांबरोबर विजापूरला गेले, विजापूरचं ते अफाट साम्राज्य शिवाजी महाराजांनी लहानपणीच पाहिलं. मोठी मोठी तटबंदी, एकाच्या आत दुसरी, दुसरीच्या आत तिसरी, तिसरीच्या आत चौथी, आणि मग लागतो त्या तटबंदी झाल्यानंतर मग लागतो मक्का दरवाजा. हा दरवाजा एवढा मोठा होता की 7 मस्तकाचा हत्ती धडक द्यायला बिचकेल एवढा मोठा दरवाजा होता. हा दरवाजा उघडला की आदिलशाहीचा हत्ती अंबारीसह आतमध्ये शिरे, ना हत्ती वाके ना हत्तीवरचा झेंडा वाके, केवढा असेल तो दरवाजा. या दरवाजातून पुढे गेले की मग लागायचे मोठमोठे महाल. त्या महालाचं नाव आहे शाही महाल, मेहत्तर महाल, गगन महाल, आसर महाल, आईने महाल. आणि मग पुढे गेले की मग लागायच्या चंदा आणि ताज अशा 2 बावडी. बावडी म्हणजे विहिरी, त्या नावी त्याचं काय नाव होतं? चंदा आणि ताज. 12 मोठा पाणी उपसत होते एका एका विहिरीवरती. 12. मग तिथून पुढे गेले की मग लागायचा विजापूरचा दरबार. या विजापूरच्या दरबारामध्ये सगळं मिळत होतं. सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती सर्व मिळत होतं. एकच गोष्ट मिळत नव्हती, एकच. कोणती? स्वराज्य. ते मागून मिळत नव्हतं, ते हिसकवूनच घ्यावं लागत होतं. आणि या विजापूरच्या अफाट साम्राज्याच्या रक्षणासाठी तटाबुरुजावर उभा होत्या तोफा. त्याच्यामध्ये 2 तोफा तर अत्यंत भयानक तोफा होत्या.
पहिलीचं नाव होतं लांडा कसाब आणि दुसरीचं नाव होतं मुलुक मैदान. ह्या दोन तोफा त्याच्या रक्षणासाठी उभ्या होत्या. शिवाजी महाराजांनी हे सगळं साम्राज्य पाहिलं आणि असं म्हणतात की माणसाला दोन मनं असतात. बरोबर आहे ना? दोन मनं असतात. कथेमध्ये येत असताना बरेकाचं मन म्हणत असेल की एवढं ऊन आहे, जाऊ का नाही जाऊ. एक मन म्हणते का एवढ्या उन्हात कशाला जायचं, मस्त घरी कूलर आहे, कशाला जायचं. पण दुसरं मन म्हणते नाही, आई जगदंबेचा उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये आपण काहीतरी सेवा दिली पाहिजे, गेलो पाहिजे. संसार तर आयुष्यभर करणं आहे. अशी दोन मनं असतात. तसं ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी ते विजापूरचं अफाट साम्राज्य पाहिलं, एक त्या तटाबुर्जातून एक मन त्या तटाबुर्जातून जणू काही आवाज आला असेल की अरे शिवबा, तू एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या विरोधात तुला बंड पुकारायचं आहे, पण तुझ्याकडे आहे तरी काय? एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या विरोधात जर तू बंड पुकारशील, अरे बिना सरपणाचा खाक होशील शिवबा. तू यांच्या विरोधात बंड पुकारू नको. तुझ्याकडे फक्त 36 गावची जहागिरी आहे आणि ती कुणी दिली? बादशाहाने दिली. त्यापेक्षा एक काम करतो, जा त्या विजापूरच्या बादशहाला मुजरा कर. तुला मान मिळेल, जहागिरी मिळेल, वतनदारी मिळेल. जा आणि त्या बादशहाला मुजरा कर. असा एक आवाज आल्यानंतर, त्या तटबंदीतून आवाज आल्यानंतर जिजाऊ आई साहेबांनी दिलेले संस्कार शिवबाला म्हणायला लागले, शिवबा खबरदार, तू या बादशाला मुजरा करशील. अरे शिवबा, तुझा स्वामी कोण? शिखर शिंगणापूरचा महादेव. तुझ्या आई वडिलाशिवाय, शंभू महादेवाशिवाय आणि संताशिवाय तू कोणापुढेही मान वाकवू नकोस. शिवबाने दिलेले संस्कार शिवबाला, आई साहेबांनी दिलेले संस्कार शिवबाला म्हणायला लागले, शिवबा, रामाने रावणाला मारून धर्म तारला, तो खरा क्षत्रिय तुला वतंस होता आणि तूही त्यांचाच वंशज आहे. म्हणून तू या बादशाला मुजरा करू नकोस. तू या अन्यायी अत्याचारी राजवटी विरुद्ध तू बंड पुकार. अरे ज्वालामुखीतून जन्माला आलेला हा अजस्त्र सह्याद्री तुझ्या पाठीशी उभा राहील. आपल्या पोटात एका चिमटीनेही हिमालयासारख्या प्रचंड हिमालयाला आपल्या पोटात सामावू शकेल असा हा समुद्र हजारो लाटांनी तुझा स्वागत करेल शिवा. सह्याद्री, शिवाजी आणि समुद्र हे तिघे जर एक झाले ना, तर दिल्ली हादरवण्याची शक्ती तुमच्या तिघांमध्ये आहे. खबरदार, तू यांना मुजरे करू नको. कदाचित तू असं म्हणशील, शिवरायाच्या मनामध्ये विचार चालू आहे ते, शिवबा कदाचित तू असं म्हणशील की मी एवढ्या मोठ्या रामप्रभूने रावणा विरुद्ध बंड पुकारलं, पण त्यांना वशिष्ठ आणि विश्वामित्रांचा आशीर्वाद होता. मी जर या आदिलशाही कुतुबशाही विरुद्ध जर बंड पुकारलं, माझ्या पाठीमागे कोणाचा आशीर्वाद आहे? आयु साहेबांनी दिलेले संस्कार शिवबाला म्हणायला लागले, शिवबा तुझ्याही पाठीमागे आशीर्वाद आहे. ज्ञानोबारायांचं ज्ञान तुझ्या पाठीशी आहे. एकनाथ महाराजांची शांती तुझ्या पाठीशी आहे. तुकोबारायांचं वैराग्य तुझ्या पाठीशी आहे. कृष्ण कन्हैयाचा डावपेच आणि रामप्रभूचा आदर्श तुझ्या पाठीशी आहे. तू यांना मुजरा करू नकोस, तू यांच्या पुढे झुकू नकोस. कदाचित तू असं म्हणशील की रामप्रभूने रावणा विरुद्ध बंड पुकारलं, पण त्यांना नल, नील, जांबुवंत यांची साथ होती, मला कोणाची साथ आहे? तर शिवबा, तुला सुद्धा जिवलग मावळे मिळतील. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, बाजी जदे, बाजी पासलकर, संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाल, शिवाजी काशी, धीरोजी फर्जन, बहिरजी मानकरी दातोंडे, भीमाजी काटे, भिकाजी कावजी, मदारी मेहतर, नूरखान, सिद्दीलाल, इब्राहिम खान, दौलत खान, स्वरूपजी भोसले, साबाजी भोसले, परसोजी भोसले, नेताजी काटकर, पदाजी काटकर, जयसिंग पालकर, हे सगळे मावळे तुला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देतील. शिवबा, तू यांच्या विरुद्ध बंड पुकार, तू यांच्या विरुद्ध बंड पुकार. बंड 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 असा आवाज आला आणि झालं तसंच. महाराज छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहाच्या दरबारामध्ये गेले, पण शिवाजी महाराजांनी आदिलशहाला मुजरा केला नाही. सगळे उभे असणारे सगळे ते आदिलशहा समोर झुकले, वाकले. शहाजीराजे बाजूला होते, पण मात्र शिवाजी महाराज लहानपणी सुद्धा झुकले नाही झुकले.
शहाजी राजांच्या लक्षात आलं की एका स्वतंत्र राजामध्ये जे गुण असायला पाहिजे ते सगळे या शिवबामध्ये आहेत. अरे बादशहाने पूर्ण दख्खन जरी जहागीर म्हणून शिवरायांना दिली तरी शिवबा या बादशाह पुढे झुकणार नाही. हे शहाजी राजांच्या लक्षात आलं. एका राजामध्ये जे गुण असायला पाहिजे ते सगळे शिवबामध्ये आहेत. त्या वेळेला शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दोन गोष्टी दिल्या. पहिली गोष्ट दिली स्वराज्याची निशाणी म्हणून वारकऱ्याचा भगवा ध्वज दिला. काय दिला? वारकऱ्याचा भगवा ध्वज दिला. आणि शिवबाला सांगितलं, शिवबा हा भगवा ध्वज म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. हा शूरांच्या रक्तातून, स्त्रियांच्या कुंकवातून, संतांच्या वैराग्यातून आणि अग्नीच्या ज्वालेतून हा भगवा झेंडा जन्माला आला आहे. याची महापूजा देखील आयुष्यामध्ये त्यागाने करायची असते. त्यागाने भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. हा भगवा रंग, हा भगवा ध्वज छत्रपतीच्या हाती दिला. हा भगवा ध्वज वारकऱ्याचा आहे बरं का. तोच भगवा ध्वज शहाजी राजांनी वारकऱ्याचा भगवा ध्वज शिवबांच्या हाती दिला. आणि ऐका, दुसरी गोष्ट दिली राजमुद्रा. थोडं ऐका, बाकीच्या लोकांची राजा झाल्यानंतर राजमुद्रा तयार होते, पण इथं शिवाजी महाराजांची अगोदर राजमुद्रा झाली आणि त्याच्यानंतर 32 वर्षाने म्हणजे शिवाजी महाराजांच्या 44व्या वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि ऐका, महाराजांना दिलेली राजमुद्रा ही किती कोणी आहे? महाराजांना दिलेली राजमुद्रा ही अष्टकोनी आहे. किती? अष्टकोनी. आणि एक सांगू का, हे अष्टकोनी राजमुद्रा सांगते ज्याला जीवनामध्ये राजा व्हायचं असेल, ज्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तो अष्टपैलू असला पाहिजे. व्याख्यान शक्ती संपन्नता, प्रगल्भता, प्रौढ, धीर, शहाणा, तर्ककुशलता, भूतकालीन स्मृती, भविष्यावर दृष्टी आणि नीती निपुणता, हे सगळे गुण ज्याच्यामध्ये असतात, तो आदर्श राजा होत असतो. म्हणून याचं प्रतीक म्हणून राजमुद्रा ही अष्टकोनी बनवली. अष्टकोनी या 8 अंकाचा ते काय ते सरळ तोंडात हवा चालली ना, ते गाठी कोरडी पडून राहिली. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही इकडे करून द्या ना, यांना पुरं चालेल ना. पूर्ण द्या करून चालेल. जय शिवराय म्हणा. जय शिवराय. आवाज नाही आला तुमचा. जय शिवराय. वा वा वा. अष्टकोनी राजमुद्रा दिली. या 8 अंकाचा शिवाजी महाराजांची भगवान श्रीकृष्णाची खूप संबंध आहे. तुम्ही पहा, भगवान श्रीकृष्ण ज्या तिथीला जन्माला आले ती तिथी कोणती होती? बोलत जातो. ती तिथी कोणती होती? अष्टमी होती. देवकीच्या पोटी कितवे संतान म्हणून जन्माला आले? 8वे संतान. प्रगट झाले तेव्हा किती वर्षाची मूर्ती होती? 8 वर्षाची होती. देवानं जे या भूतलावर कार्य केलं ते 8 स्वरूपामध्ये केलं. बालकृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. अर्जुनाच्या रथावर सारथी. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. 8 रूपामध्ये भगवंतानं कार्य केलं. जसा 8 अंकाचा भगवान श्रीकृष्णाशी संबंध आहे तसा 8 अंकाचा छत्रपतीशी संबंध आहे. बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे किती विवाह झाले? 8. शिवाजी महाराजांना किती संतान होती? 8. 6 मुली 2 मुलं. शिवाजी महाराजांची जी शिक्कामोर्तब आहे ती किती अक्षरी आहे? 8 अक्षरी. मर्यादेयम विराजते. शिवाजी महाराजांची जी कुलदैवत आहे कोण? तुळजा भवानी. ती किती भुजा आहे?
अष्टभुजा. शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती किती कोणी आहे आता सांगितलं आपण, अष्टकोणी. ऐका बरं यातला बारकावा ऐका. अष्टकोणी आहे आणि अनुष्टुप छंदामध्ये. प्रतिपश्चंद्र लेखे व 8 अक्षर, वर्धिष्णू विश्ववंदिता 8 अक्षर, शाहसुनो शिवशेषा 8 अक्षर आणि मुद्रा भद्राय राजते 8 अक्षर. असा 8 अंकाचा शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाची फार जवळचा संबंध आहे. आणि गंमत आहे का, ही राजमुद्रा कागदाची किंवा मातीची न बनवता तांबे या धातूची बनवली. कारण कागदाची राजमुद्रा फाटू शकते, मातीची राजमुद्रा फुटू शकते, पण तांब्याची कोरीव राजमुद्रा ना फाटणारी ना फुटणारी, साहजिकच आयुष्यभर टिकून पुरून उरणारी. शहाजीराजे श्रीमंत होते, ते सोन्या चांदीची राजमुद्रा देऊ शकले असते. मला सांगा, श्रीमंत होते शहाजीराजे, काय असे हे होते का, राजे होते ते, सोन्या चांदीची देऊ शकले असते. सोन्या चांदीची का नाही दिली, तांबे या धातूची का दिली? त्याचं कारण असं आहे की तांबे हा धातू सर्वसामान्य लोकांच्या आवाकातले आहे. सोने चांदी श्रीमंत लोकांचे आहेत ना. आज सोन्याचे काय भाव झाले, गरीबाला लग्न करणं किती कठीण झालं, बरोबर आहे ना. काय भाव आहे आजचे महाराज? नाही आपल्याला काय माहित, आपण तर सगळं सोडलं म्हणा, सगळं सोडलं नाही जवळ आलो. भेंडे भाऊ काय भाव आहे? 5.5 कमी झालं का? थोडं कमी झालं, थोडं घेऊन घ्या मग आता. मला सांगा, सोने हा धातू श्रीमंत लोकांचा आणि तांबे हा धातू सर्वसामान्य लोकांच्या आवाकातला आहे. आणि स्वराज्य उभं करायचं आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी, त्याप्रमाणे ते असलं पाहिजे म्हणून तांबे हा धातू वापरलेला असावा असं वाटते. किंवा आणखी दुसरं कारण सांगायचं झालं तर एक कारण आपल्याला असं सांगता येईल की बघा तुम्ही, आता पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आता पाणी जर शुद्ध करायचं असेल तर नवीन नवीन तंत्रज्ञान आलं. ते आरो फिल्टर आलं, प्रत्येकाच्या घरी असते ते, आता ते छोटं हे आलं. पण मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये नैसर्गिकरित्या जर पाणी शुद्ध करायचं असेल मधुकर महाराज, नैसर्गिकरित्या, तर काय करत होते पूर्वीचे लोक? तांब्याच्या भरण्यात पाणी भरून ठेवत होते. आजही तुम्ही रात्री झोपताना तांब्याच्या भरण्यामध्ये पाणी भरून ठेवा, सकाळी ते पाणी प्या, ते पाणी अतिशय शुद्ध होते, अतिशय शुद्ध, शरीराला अतिशय लाभदायी आहे, रोग कधी होत नाही. तांब्याच्या रात्री भरून ठेवायचं, सकाळी दिवसभर ते पाणी प्यायचं. म्हणजे रयतेच्या स्वास्थ्याचं, आरोग्याचं प्रतीक म्हणून तांबे हा धातू वापरलेला असावा. किंवा आणखी एक कारण सांगायचं झालं तर असं एक कारण सांगता येईल की जगामध्ये जेवढे काही विजेशी संबंधित कॉइल्स आहेत ते कशाचे बनतात? तांबे या धातूचे बनतात. का बनतात? कारण तांबे हा धातू विद्युत प्रवाहक आहे. काय आहे? विद्युत प्रवाहक आहे. तसे स्वराज्याचे विचार हे सर्वांच्या मनामध्ये प्रवाहित व्हावे त्याचं प्रतीक म्हणून तांबे हा धातू राजमुद्रेसाठी वापरलेला असावा. आणि अशी ही राजमुद्रा शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दिली. आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवबा, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी एवढ्या छोट्याशा हिच्यातून हे स्वराज्य सुरू करायचं. आणि ते केवढं करायचं? विश्ववंदिता. तुम्ही प्रतिपदेचा चंद्र पाहला का केवढा असते? प्रतिपदेचा अमावस्या नंतरची येणारी जे प्रतिपदा आहे तो चंद्र केवढा असते? एवढा असते ना. हा म्हणता बाबा, एवढा असते का? केवढा असते? अमावस्या नंतरचा येणारा चंद्र म्हणजे अमावस्या नंतरचा जे प्रतिपदा येते तो चंद्र केवढा असते? बारीक चंद्राची कोर असते. काय असते? बारीक चंद्राची कोर. मग प्रतिपदा झाल्यावर काय येते? द्वितीय, तो थोडासा वाढते, तृतीयेला आणखी वाढते, चतुर्थीला आणखी वाढते, हळूहळू हळू करत पौर्णिमेच्या दिवशी चंद्र काय होते? मोठा होते. तसं शहाजीराजांनी सांगितलं, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी एवढ्या छोट्याशा राज्यातून, छोट्याशा प्रयत्नातून या स्वराज्याला सुरुवात करायची, हळूहळू ते विश्ववंदिता करायचं आहे. विश्ववंदिता. आणि शिवबा, हे राज्य जर तुम्हाला विश्ववंदिता करायचं असेल तर मग तुम्हाला विरोधकही तयार होतील बरं. मोठमोठ्या लोकांशी लढून झगडून तुम्हाला हे स्वराज्य उभं करावं लागेल. फक्त भारतातल्या लोकांशीच नाही, जगभरातल्या लोकांशी लढून तुम्हाला स्वराज्य उभं करावं लागेल. आणि शिवाजी महाराज रडले, महाराज मोठ्या मोठ्यांशी लढले शिवाजी महाराज.
युसुफ आदिलशहा हा आदिलशाहीचा संस्थापक होता, हा तुर्कस्तानातून आला होता. कासिम बेरीद शहा हा बेरीदशाहीचा संस्थापक होता, तो जॉर्जियातून आला होता. कुली कुतुब शहा हा कुतुबशाहीचा संस्थापक होता, तो इराण मधून आला होता. मोगलशाही हे तुर्कस्तान आणि इराण मधून आली होती. सिद्दी जंजिराचा सिद्दी किल्ले जंजिरा हा आफ्रिकेतून आला होता. पठाण दिलेर खान पठाण, पुढे त्याचा इतिहास आहे, आपण परवा दिवशी घेणार आहे, तो अफगाणिस्तान मधून आला होता. कार्तलब खान हा उझबेकिस्तान इथून आला होता. उझबेकिस्तान, रशिया, इंग्रज, वलंदेश, युनानी, इराणी, तुरानी, अरबी, हबशी, बोहरी, खोजा, यहुदी, अफगाणी, मोगली, बलुची या सगळ्या लोकांशी शिवाजी महाराज लढले. तेव्हा त्यांचं राज्य हे महाराष्ट्र वंदिता नाही तर विश्व वंदिता झालं. असं येरे हरिण देरे पलंगावरी शिवाजी महाराजांचं राज्य मोठं नाही झालं की शिवाजी महाराजांनी शपथ घेतली झालं स्वराज्य उभं, असं नाही झालं. या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांशी शिवाजी महाराजांना लढावं लागलं, तेव्हा ते राज्य विश्ववंदिता झालं. तेव्हा त्यांचं कर्तृत्व हे जगाने ओळखलं, तेव्हा ओळखलं. आणि सांगू का एक वाक्य आहे का, मी काय बोलतो आता, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी एवढ्या प्रयत्नातून हे स्वराज्य उभं करायचं आणि पौर्णिमेच्या चंद्रासारखं पूर्णत्वाला म्हणजे विश्ववंदिता करायचं, याचं प्रतीक म्हणून शिवराय आणि जिजाऊबाई साहेब चंद्राची कोर लावायची. काय लावायचे? शिवराय काय लावायचे? चंद्राची कोर लावायची. आणि जिजाबाई काय लावायच्या? चंद्राची कोर लावायच्या. का कोर लावायच्या? प्रतिपश्चंद्रलेखेव, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी एवढेतून हे स्वराज्य आम्ही उभं केलं. आणि ते केवढं करायचं आहे? पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखं विश्वाला वंदनीय, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा एवढं करायचं आहे. म्हणून शिवरायांचे मावळे पिवळा चंदनाचा गोलटिळा लावत होते. म्हणजे शिवराय जिजाबाई साहेबांनी दाखवलं एवढ्यातून सुरू केलं आणि मावळ्यांनी दाखवलं एवढं केलं. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. तुमचा आवाज नाही आला. जय शिवराय, जय शिवराय. आता बघा, आता एका थोड्या आपण वेगळ्या विषयाला सुरुवात करू, राजमुद्रेवरतीच करू, पण तत्पूर्वी एकदा एक भजन घेऊ. भजनामध्ये सगळ्यांनी टाळी वाजवायची. सहज आपला भक्त शक्तीचा एखादा संगम झाला पाहिजे, म्हणून एखादं रामप्रभूचं घ्या. है आँखों जो शाम का दर्शन किया करे, ऐसी जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो कहे जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो कहे जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. वाह वाह. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लगन, लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. वो तो गली गली हरी गुन गाने लगे, महलों में बली बलियों में चली. मेरा रानी दीवानी बहाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. राधा मीरा राणी एक राजकुमारी होती. ते मेहलामध्ये सुखानं राहू
शकली असती, आमचे छत्रपती सुद्धा शहाजीराजांचे चिरंजीव होते, ते सुखात राहू शकले असते. पण मीरा राणीने राजमहालाचा त्याग केला, राजमहालाचा त्याग केला आणि भगवान श्रीकृष्णाच्या रंगामध्ये रंगून गेले. आमचे शिवाजी महाराज सुद्धा या नश्वर सुखाचा त्याग करून गोरगरिबाच्या सुखामध्ये रंगून गेले. कोई रोके नहीं, 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 कोई रोके नहीं. मेरा गोविंद गोपाल गाने लगे, बैठी संतों के संग रंग के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गल गल हरि गुन गाने लगे. कैसे लागे लगा मेरा मेरा राणा ने विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मेरा सागर में सरिता मनाने लगी, दुखी लाखों सहे मुख से गोविंद कहे. मेरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गल गल हरि गुण गाने लगे. लागे मेरा ताली ताली मेरा वो तो गली गली हरि गुण गाने लगे. बन के जोगने चले, बन के जोगने, बन के जोगने चले, बन के जोगने, बन के जोगने चली, बन के जोगने चले, बन के जोगने चले, बन के जोगने चली, बन के जोगने चली. ऐसे लागे मेरा हो गए मन, ऐसे लागे मेरा हो गया. स्वराज्य प्रतिपश्चंद्र रेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता करत असताना एकदा जय शिवराय म्हणा. जय शिवराय. स्वराज्य प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता करत असताना शिवाजी महाराजांना दोन गोष्टीची गरज भासली असेल. दोन गोष्टी, मॅन पॉवर आणि मनी पॉवर. मला सांगा, कोणी माणसाला राज्य असो का संसार असो मोठं करायचं असेल तर दोन गोष्टीची गरज भासते, मॅन पॉवर आणि मनी पॉवर. माणसं आणि पैसा, बरोबर आहे की नाही? माणसं आणि पैसा ह्या दोन गोष्टी नसतील तर राज्यही मोठं होऊ शकत नाही, संसारही मोठा होऊ शकत नाही. या दोन गोष्टी गरज भासतात. मग शिवरायांना आपलं स्वराज्य वर्धिष्णू विश्ववंदिता करायचं होतं. शिवरायांनी माणसं कशी जोडली? माणसं ऐका. शिवरायांना माहिती होतं की माणसं जोडल्याशिवाय स्वराज्य मोठे होणार नाही. स्वराज्याची उभारणी ही एकांतामध्ये एकाकी दशेत एकट्या माणसाने करावी अशी ही गोष्ट नाही. त्याकरता पाठीशी माणसं लागतील. माणसं जोडल्याशिवाय, त्यांना समज दिल्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणजे लोक या नावाची शक्ती जोपर्यंत आपल्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपल्या हातून काही होणार नाही हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ माणसं जोडण्यासाठी आणि माणसं शोधण्यासाठी लावलेला आहे. म्हणजे महाराज काही अशी रस्त्याने दोंडी देत फिरले नाही, मला माणसं पाहिजे, मला माणसं पाहिजे अशी दोंडी देत फिरले नाही. महाराजांना अगदी सहज माणसं मिळत गेली. अर्जुनाला विराट रूपाचे दर्शन व्हावे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती. त्याप्रमाणे या जनसामान्य माणसातून निष्ठावान माणसं स्वराज्याला भेटावी म्हणून जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांना ती सुसंस्कार रूपी दिव्य दृष्टी दिली होती. आणि शिवाजी महाराजांची तीच दिव्य दृष्टी माणसाच्या गुणवत्तेचा शोध घेत होती, माणसातला माणूस ओळखत होती.
म्हणजे जेव्हा साक्षरता नव्हती, शिक्षणाचा प्रचार प्रसार नव्हता, त्याही काळात शिवाजी महाराजांना एवढी माणसं मिळली. आज जर शिवाजी महाराज असती तर यातले लाखो हजारो माणसं शिवाजी महाराजांनी वेचून काढली असती, कारण ती दिव्य दृष्टी त्यांच्याकडे होती. माणसं मिळत नसतात बरं, माणसं असं काही नाही. जे प्रामाणिक माणसं आहेत ते माणसं तर खूप आहेत हो, पण प्रामाणिक माणसं कमी असतात. माणसं मिळत नाही हे गोष्ट खरी आहे. दूरवर समाजाच्या अगदी शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन त्यांचा शोध घ्यावा लागतो. आणि एक गंमत आहे का, शिवाजी महाराजांना कोण माणूस कुठं भेटला याची आख्यायिका वाचत असताना फार मोठं नवल वाटते. शिवाजी महाला हा कुठं भेटला शिवरायांना माहिती आहे का? एका वरातीपुढे दानपट्टा फिरत होता. शिवाजी महाराजांनी त्याचे दानपट्टा फिरवण्याचे हात पाहिली, त्याचं चापल्य पाहिलं, त्याची तरबेज त्याची ते चापल्य पाहिलं, त्याची सावधानता पाहिली, आणि शिवाजी महाराजांना वाटलं की हा स्वराज्याच्या सैन्यामध्ये असायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी लगेच त्याला स्वराज्याच्या सैन्यामध्ये घेतलं, लगेच. आणि याच जिवाजी महाले यांनी शिवाजी महाराजांचा प्राण वाचवला होता. कोण्या प्रसंगात वाचवला होता? अफजल खान वधाच्या वेळेस वाचवला होता. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध इतिहासाच्या पानातील सर्वात रोमांचक क्षण. शिवाजी महाराज त्या कृष्णाजी बरोबर लढाई करत असताना पाठीमागच्या बाजूने सय्यद बंडा शिवाजी महाराजांच्या अंगावरती वार करणार होता, पण आमच्या शिवाजी महाल्याने जाग्यावरून 12 हात उडी घेऊन त्या शिवाजी महाराजांवरती उगारलेला सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला, वरच्या वर. मला थोडं एक बारका या ठिकाणी एक मुद्दा असा सांगायचा आहे. मला सांगा, सय्यद बंडाचा असा उगारलेला हात शिवरायांवरती खाली यायला जास्तीत जास्त 4-5 मिनिटं लागले असते, बरोबर की नाही? तुम्ही ऐकताय ना माझी कथा? 4-5 मिनिटं लागले असते का? 5 सेकंद सुद्धा नाही, 1 सेकंद सुद्धा नाही, एका मिली सेकंदापेक्षा कमी वेळ लागला असता. कारण सय्यद बंडा काही साधा सुद्धा नव्हता ना, तोही एक शूर होता, तोही वीर होता, म्हणजे शूर होता तो. आणि शूराचा हात वेगाने खाली, वेळ नसतो लागत. तो शिवरायांवरती का शिवराय मी वार करणार आहे, सावधान, असं म्हणून आवाज दिला होता का त्याने? तो पाठीमागच्या बाजूने वार करणार होता, पण सय्यद बंडाचा उगारलेला हात आमच्या जिवाजी महाले यांनी खाली येऊ दिला नाही. तेवढ्या वेळात त्याचा हात वरच्या वर उडवला. एका संशोधकाने एका ठिकाणी असं नमूद केलं की अमेरिकेमध्ये जर राष्ट्राध्यक्षावर कोण गोळी झाडली तर एखाद्या वेळेला राष्ट्राध्यक्षाला वाचवणं अमेरिकेला शक्य नाही. एखाद्या वेळेला म्हणजे एवढ्या शस्त्रास्त्र, एवढ्या दुर्बिणी असताना सुद्धा राष्ट्राध्यक्षाला वाचवणं अमेरिकेलाही एखाद्या वेळेला शक्य नाही. पण शिवाजी महाराजांवरती उगारलेला सय्यद बंडाचा हात खाली येऊ शकला नाही, कारण आमच्या मावळ्यांच्या हाती ज्या श्रद्धेची, निष्ठेची दुर्बीण होती, तेवढी पल्लेदार दुर्बीण अजून अमेरिकेलाही निर्माण करता नाही आली. अमेरिकेलाही निर्माण जीव गोळा करून महाराजांकडे पाहणारे त्यांचे मावळे होते. त्यांचं काम एकच होतं, आपल्या प्राणाची प्राखर घालून शिवाजी महाराजांच्या जीविताचं रक्षण करणं. त्यामुळेच काही विपरीत घडू नये म्हणून शिवाजी महाराजांनी सावध राहणे जेवढं महत्वाचं होतं, त्याही पेक्षा स्वतःचा जीव खर्ची घालून रयतेच्या राजाचा प्राण वाचवणारा अंगरक्षक सुद्धा तितकाच महत्वाचा असतो, हे जिवाजी महाले यांनी दाखवून दिलं. त्यामुळेच 350 वर्षाचा इतिहास साक्षी आहे की आम्ही जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा तेव्हा जिवाजी महाले हे नाव आमच्या मुखात आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांची विचारपूस केली. जे कामी आले त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये घेतलं, जे जखमी झाले त्यांना मदतीचा हात दिला. पण त्यावेळेला संभाजी काऊजी याच्या बाजूला जिवाजी महाला उभा होता. शिवाजी महाराजांनी जिवाजी महालेकडे पाहिलं आणि शिवाजी महाराज म्हणतात, सय्यद बंडाच्या रूपाने काळ आमच्यावरती घाव घालण्यासाठी चालून आला होता, पण शिवाजी तुम्ही सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवून आमच्या जीविताचं रक्षण केलं, म्हणून यापुढे लोक तुम्हाला जीविताचं रक्षण करता म्हणून ओळखतील. यापुढे लोक म्हणतील होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि आजही आपण म्हणतो, जेव्हा जेव्हा छत्रपतीचं नाव घेतो तेव्हा तेव्हा जिवाजी महाले हे नाव आपोआपच आपल्या मुखामध्ये येते. आपोआप आपल्या शिवाजी महाले हे महाराजांच्या चरणावर झुकू लागले. शिवाजी महाराजांनी हात धरलं, त्यांना हृदयाशी लावलं जिवाजी महाले यांना. आणि शिवाजी महाराजांची जी मावळ्यांवरती प्रेम करण्याची पद्धत होती, माणसांवरती प्रेम करण्याची जी पद्धत होती, त्या पद्धतीमुळे स्वराज्याकडे मॅन पॉवर वाढत गेली. स्वराज्याची मॅन पॉवर वाढायला जर दुसरं कारण कोणतं असेल तर शिवरायांनी आपल्या स्वराज्याला दिलेलं नाव. शिवरायांनी आपल्या राज्याला काय नाव दिलं?
शिवरायांनी राज्याला काय नाव दिलं? स्वराज्य हे नाव दिलं, स्वराज्य. शिवरायांनी स्वराज्य नाव का दिलं मला सांगा? शिवराय भोसले राज्य नाव देऊ शकले असते, शहाजी राजांचं राज्य असं नाव देऊ शकले असते, जिजाबाई साहेबांचं राज्य असं नाव देऊ शकले असते, मराठा राज्य असं नाव देऊ शकले असते, किंवा पोराचं नाव संभाजी महाराजांचं राज्य असंही नाव देऊ शकले असते. पण शिवरायांनी त्यातलं कोणतंच नाव न देता शिवरायांनी आपल्या राज्याला नाव दिलं स्वराज्य. स्वराज्य का नाव दिलं? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, आपले राज्य, आमच्या देशात आमचे राज्य. खरं सांगू का, त्यावेळची परिस्थिती अशी होती की आमच्या देशात आमचे राज्य नव्हते, परकीय राज्य करत होते. आणि परकीय जर राज्य करत असतील तर परकीय राज्यकर्त्यांपासून आपण न्यायाची, मानाची, सन्मानाची, उत्कर्षाची आपण कल्पनाही करू शकत नाही, कल्पनाही नाही करू शकत. कारण परकीय आक्रमक हे शोषणातून राज्य चालवत असतात, शोषणातून. आणि येथील लोकांनी 850 वर्ष झाले हा शोषणाचा कारभार अनुभवला होता. त्यामुळे रयतेला कळालं की स्वकीय एतद्देशीय लोकच रयतेच्या पोषणाचे राज्य चालवू शकतात. म्हणून आता येथील रयतेला स्वतंत्र राज्याची आशा निर्माण झाली होती. कारण येथील रयत अत्याचाराने भाजून निघत होती. तो अत्याचार कोण करत होता? दोनच शब्दात सांगतो. येथील अत्याचार, येथील वर्णव्यवस्था आणि विदेशी शासक. येथील वर्णव्यवस्था लोकांना न्याय मिळू देत नव्हती आणि विदेशी शासकाकडून न्यायाची अपेक्षाच करता येत नव्हती. मुक्या प्राण्यांवर दया करा असा सांगणारा धर्म पशुपक्ष्यांना पाणी पाजत होता, मुंगीला साखर घालत होता, पण माणसाला मात्र न्याय मिळू देत नव्हता. परिस्थितीच्या अशा विचित्र आणि अवघड वळणावर देश आणि जनता असताना शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सगळं रामायण महाभारत समजून सांगितलं. शिवरायांनी याचा सगळा पुरेपूर विचार करून वयाच्या 16व्या वर्षी शंभू महादेवाच्या साक्षीने रयतेचं राज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. आणि महाराजांनी गर्जना केली, हर हर महादेव. रयतही वाटच पाहत होती की कोणीतरी स्वराज्याला सुरुवात करावी आणि मग त्या माणसाला आपण जीवात जीव असेपर्यंत साथ देऊ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला स्वराज्य हे नाव दिलं, आपलं राज्य. कारण शिवरायांना दाखवून द्यायचं होतं की हे राज्य कोण्या एका जातीचं नाही, कोण्या एका वर्णाचं नाही, कोण्या एका व्यक्तीचं नाही. हे राज्य स्वतःचं राज्य म्हणजे आपल्या सगळ्यांचं राज्य आहे. आणि हे राज्य आपल्या सगळ्यांचं राज्य आहे आणि हे राज्य निर्माण करण्यासाठी मीच लढलो पाहिजे, कारण माझं राज्य आहे. लोकांना कळालं की अरे ज्या राज्यासाठी मी लढणार ते राज्य माझं असेल, ज्याच्यासाठी मी चालणार ते राज्य माझ्यासाठी चालणार असेल. 18 पगड जाती जिथे सुखाने नांदतील ते स्वराज्य आहे, ह्या लोकांना समज यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याला स्वराज्य हे नाव दिलं. सगळ्यांना वाटावं हे राज्य माझं आहे. आणि खरोखर इथल्या प्रत्येक रामकृष्ण आहे, इथल्या प्रत्येक माणसाला वाटलं की हे राज्य माझं आहे, म्हणून इथला प्रत्येक माणूस स्वराज्याच्या मध्ये सामील व्हायला लागला. दुसरी गोष्ट कारण आहे, शिवाजी महाराजांची कधी आपल्या स्वराज्यामध्ये जातीय मतभेद केला नाही, कधीच नाही केला. शिवाजी महाराजांकडे सगळ्या समाजाची माणसं होती. शिवाजी काशीत कोण होते? न्हावी समाजाचे. बहिर्जी नाईक रामोशी समाजाचे. दौलत खान, दर्या सारंग कोण होते? मावळे. 18 पगड जातीतले मावळे शिवरायांनी गोळा केले. 18 पगड जातीतले म्हणजे कधी जातीयवाद केला नाही, म्हणून स्वराज्याची मॅन पॉवर वाढत गेली. मांग, सांबार, गारुडी, भिल्ल, कोळी, कातकरी, कोमटी, पारधी, कुंभी, गुरव, गवळी, धनगर, परीट, तेली, रंगारी, शिंपी, कोष्टी, कुंभार, माडी, तमासगीर, नावी, गवंडी, सुतार, तांबट, लोहार, सोनार, कासार, वाणी, बंजारी, भंगी, मुसलमान, बौद्ध, राजपूत, पाथरकर, गोसावी हे सगळे समाज शिवरायांनी सोबत घेतले आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध म्हणजे शिवरायांनी जी समानता ठेवली त्यामुळे स्वराज्याची मॅन पॉवर वाढत गेली. आणि ऐका पुढचं, तिसरी गोष्ट कारण आहे शिवरायांची निष्कलंक जीवनचरित्र, याच्यामुळे स्वराज्याची मॅन पॉवर वाढत गेली. निष्कलंक शिवाजी महाराजांचं जीवन एवढं निष्कलंक होतं दादा, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला नजराणा म्हणून पेश केला, पण शिवरायांनी खना नारणाने ओटी भरून तिला तिच्या घरी सुखरूप पाठवून दिलं.
आणि आपल्या मावळ्यांना सरळ एका शब्दात सांगितलं की यापुढे कोणीही स्त्रीला खजिना समजून लुटता कामा नये, कारण स्त्री हे मराठ्यांच्या देवारातील देवता आहे आणि तिचा जर अपमान होत असेल तर मग रामायण महाभारत हे वाचावे कशा करता? अरे एका स्त्रीची भरसभेत निरी ओढल्या गेली म्हणून 1800 सैन्याचा रणयज्ञ घडला, एका स्त्रीचं अपहरण झालं म्हणून रामायण घडलं. आणि पण हे शिवबाचे स्वराज्य आहे, स्त्रियांची प्रतिष्ठा सिंहासनारूढ करण्यासाठी शिवबा कर्तव्याच्या रथावर आरूढ झालेला आहे, त्यामुळे स्त्री जातीचा अपमान स्वराज्यामध्ये सहन केला जाणार नाही, हे शिवरायांची धारणा होती. शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून परत केलं, त्याचा परिणाम असा झाला, एक वाक्य आहे का, शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून जे परत केलं ना, त्याचा परिणाम असा झाला की शत्रू पक्षावरती त्याचा परिणाम झाला. एक मौलाना अहमद नावाचा पठाण होता, त्यानं त्याच्या परिवारातले लोक एकत्र केले आणि त्याच्या परिवाराला शपथ दिली की इथून पुढे आपण शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यावर कधीच हत्यार उचलायचं नाही का, कारण जो राजा परक्यांच्या लेकीबाळीची एवढी इज्जत करतो त्याच्यावरती आपण शस्त्र उचलायचं नाही. म्हणजे त्याचा परिणाम काही जणांवरती, शत्रू पक्षातल्या लोकांवरती, काही जणांवरती झाला. शिवाजी महाराजांचं जीवन जे होतं ते एवढं निष्कलंक होतं. याच्या प्रसंगानंतर एक प्रसंग घडला महाराज, एक असा प्रसंग घडला. काय झालं, संभाजी राजे म्हणजे 20 वर्षानंतर, त्याच्या 20 वर्षानंतर शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जे आई म्हणून परत केलं ना, त्याच्या 20 वर्षानंतर एक प्रसंग असा घडला की संभाजी राजे दिलेर खानाच्या हातावर तुरे देऊन, म्हणजे 20 नाही काहीतरी वर्षानंतर असा प्रसंग घडला, संभाजी राजे दिलेर खानाच्या हातावर तुरी देऊन अथनी भागातून गायब झाले. तेव्हा संभाजी राजाला पकडण्याचं काम दिलेर खानानं मुनासिब चाच्यावरती दिलं. मुनासिब चाच्याला पकडायचं नव्हतं संभाजीराजाला, फक्त पकडापकडीचं नाटक करायचं होतं. पण या मुनासिब चाच्याचा पुतण्या बालेखान याने मात्र संभाजीराजाला पकडलं, कर कचून बांधलं आणि तो संभाजीराजाला शिव्या शाप देत होता. संभाजीराजाचे त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला राग आला. संभाजीराजाला मारण्यासाठी त्याने तलवार उचलली, वार करणार, पण तेवढ्यात पाठीमागून भाला आला आणि रफकन बालेखानाच्या पाठीमध्ये घुसला. सारे मुघल सैनिक पुचकाळ्यात पडले की हा भाला फेकून मारणारा कोण आहे. सगळ्यांनी पाहिलं तर बालेखानाचा सख्खा चुलता मुनासिब चाच्याने तो भाला फेकून मारला होता. सगळे मुघल सैनिक की अरे एका काफराला वाचवण्यासाठी यांनी आपल्या पुतण्याला मारले. साऱ्यांनी यांना प्रश्न विचारला की मुनासिब चाचा आपण हे काय केले. अरे या संभाजी राजाला वाचवण्यासाठी तुमच्या एकमात्र वारसाला तुम्ही मारले, असं का केलं. त्या वेळेला त्यानं काय दिलं उत्तर ऐका. तो म्हणते अरे हा बालेखान माझा एकमात्र वारीस होता, पण त्याला मारून मी संभाजी राजाला वाचवलं. त्याचं कारण आहे का. तो म्हणतो की अरे औरंगजेबाचा एक सरदार दिलेर खान नावाचा सरदार या महाराष्ट्रामध्ये आला आणि आया बहिणींची अब्रू खुलेआम लुटत होता, तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. कुठं गेली होती तुमची हमदिर्दी आणि कुठं गेली होती तुमची मर्दांकी. पण ऐका, या आया बहिणीवरती होत असणारे अत्याचार पाहून दिलेर खानाला जाब विचारण्यासाठी हातात तलवार घेऊन फक्त हा एकमेव शिवपुत्र संभाजी राजा पुढे आला होता. आणि विचार करा, औरंगजेबाचा एक दिलेर खान नावाचा सरदार महाराष्ट्रात येतो, आया बहिणीवरती एवढे अत्याचार करतो, मग स्वतः औरंगजेब आल्यानंतर तो किती अत्याचार करेल. औरंगजेबाच्या अत्याचारापासून वाचायचं असेल तर हा संभाजी राजा जिवंत असला पाहिजे, कारण औरंगजेबाच्या प्रत्येक अत्याचारापासून वाचवण्याची सुटका करण्याचं सामर्थ्य फक्त या शिवपुत्र संभाजी मध्ये आहे. म्हणून मी बालेखानाला मारून संभाजी राजाला वाचवलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या निष्कलंक चरित्रामुळे शत्रू पक्षातले लोक सुद्धा छत्रपतींवरती आकर्षले जात होते. मला हा मुद्दा बोलायचा आहे. औरंगजेबाने स्वतः पुरावा दिला. औरंगजेब म्हणते, कारण औरंगजेबाने विचार केला मी ज्यांना ज्यांना मारण्याकरता पाठवतो ते परत येतच नाही, ते तिकडेच गुल होऊन जातात. औरंगजेबाने त्याच्या सैनिकांना सांगितलं की शिवाजी राजाच्या हातून मार खाण्याची जेव्हा वेळ येईल तुम्ही साड्या नेसा, बुरखे घाला, कारण शिवाजी राजा स्त्रियांवर हात उचलत नाही, हात नाही उचलत. हा शिवरायांनी दिले. म्हणजे औरंगजेबाच्या म्हणजे अशा अनेक शत्रूंनी दिलेला पुरावा आहे शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांच्या या निष्कलंक चरित्राकडे पाहून अनेक शत्रू पक्षातले मन शिवाजी महाराजांकडे आकर्षिले जात होते. अनेक मन.
आणि आणखी एक कारण सांगतो, शिवाजी महाराजांची वाणी, या कारणामुळे लोक स्वराज्याकडे येऊ लागले. शिवाजी महाराजांची वाणी, शिवाजी महाराजांच्या वाणीमध्ये त्यांच्या साधनेचं बळ होतं. आणि ऐका, ज्या लोकांच्या वाणीमध्ये त्याच्या साधनेचं बळ असते, ज्या वाणीमध्ये साधनेचं बळ असते, त्या वाणीकडे लोक आकर्षाला जात असतात. 23 वर्षाचे विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले आणि भाषणासाठी उभे राहिले. भगव्या कपड्यामधलं हे पोर बघितलं, अमेरिकन वासियांना आश्चर्य वाटलं की 23 वर्षाचा हा नवयुवक या धर्म मार्तंड्याच्या चर्चेमध्ये काय बोलणार, काय ज्ञान देणार. सगळे लोक कुतूहलाने विवेकानंदाकडे पाहू लागले. विवेकानंदाने लोकांच्या नजरेमध्ये नजर दिली, लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त आश्चर्य होतं की काय काय बोलणार काय हा मुलगा. त्याच वेळेला विवेकानंदाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, माझ्या बंधू आणि भगिनींनो. हे दोन शब्द ऐकल्याबरोबर त्या सभेमध्ये टाळ्यांचा प्रचंड कळकळाट झाला. काय ताकद होती ओशी या दोन शब्दामध्ये. आम्ही दिवसातून 50 वेळेला म्हणतो बंधू आणि भगिनींनो, पण आमच्यातले कोणी विवेकानंद होत नाही. ते एकच विवेकानंद झाले. का? कारण त्यांच्या शब्दात ताकद होती, त्यांच्या साधनेची अंतकरणापासून मारलेली ती हाक होती, त्याच्यामध्ये आपलेपणाची साध होती. म्हणून समोर बसलेल्या प्रत्येक माणसाला वाटायचं की हा विवेकानंद माझा भाऊ आहे. तशी शिवाजी महाराजांच्या वाणीमध्ये त्यांच्या साधनेचं बळ होतं. चालता चालता शिवाजी महाराज एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे आणि त्याच्याशी दोन शब्द बोलायचे. ज्याच्या खांद्यावर महाराजांचा हात पडला आणि ज्याच्या कानात महाराजांचे दोन शब्द गेले, तो माणूस मेला तरी शिवाजी महाराजांचा बनून राहायचा. शिवाजी महाराजांची वाणी, यामुळे लोक स्वराज्याशी जुळत गेले. आणि एक सांगू का, शिवाजी महाराजांना मिळालेली माणसं कशी होती, हा मुद्दा एक बोलतो. अरे, आज आपल्याला 1,00,000-2 लाख रुपये भेटतात म्हणून आपण धर्म बदलतो. शिवरायांच्या मावळ्यांना सुद्धा लाखो रुपयाचं आमिष दाखवलं शत्रूनं, पण शिवरायांचे मावळे कधी शिवरायाला बेमान झाले नाही. शिवरायांच्या शब्दाकरता शिवरायांचे मावळे वाटेल ते करायला तयार होते. तो आमचा येसाजी कंक नावाचा एक मावळा होता. त्या मावळ्याचा एक इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांच्या शब्दाकरता तो हत्तीशी झुंज द्यायला तयार झाला होता. एक प्रसंग सांगतो, जय शिवराय म्हणा. जय शिवराय. ऐका, येसाजी कंकचा प्रसंग. 1676 साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली आणि आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या गोलकोंड्याच्या कुतुबशहाशी हातमिळवणी केली. शिवाजी महाराज आपल्या भेटीला येणार म्हणून त्या कुतुबशहाला आनंद झाला, पण मनात एक कोळं उभं राहिलं. त्या कुतुबशहाच्या मनात एक कोळं उभं राहिलं की शिवाजी महाराज म्हणजे जादूगार, कलाकार, हरहुन्नरी माणूस. जर भेट घेऊन आपलं अफजल खानासारखं काही झालं तर मग. पण शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं आणि कुतुबशहाला सांगितलं की कुतुबशहाची काळजी करू नका, आम्ही मित्राला कधी दगा देत नाही. शिवाजी महाराजांनी वरची वर पहिली ओळ लिहिली, कुतुबशहाची काळजी करू नका, घाबरू नका, आम्ही मित्राला कधी दगा देत नाही. आणि पत्राच्या खाली दुसरी ओळ लिहिली, आम्ही शत्रूला कधी जिवंत सोडत नाही. शिवाजी महाराज मित्राला कधी दगा देत नाही, हा साधा सरळ विचार त्या कुतुबशहाला पटला आणि त्याने महाराजांच्या समोर मैत्री करता हात पुढे केला. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या 40,000 मराठा सैन्याचं या कुतुबशहाने त्या हैदराबाद मध्ये रांगोळ्या काढून आणि भगव्या पताका लावून शिवाजी महाराजांचं फार मोठं जंगी स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज या कुतुबशहाला भेटायला त्याच्या दार महालामध्ये गेले. महाराज आणि कुतुबशहा दोघं बसले. महाराजांच्या बरोबर पायदलाचे सेनापती येसाजी कंक, घोडदळाचे सेनापती हंबीरराव मोहिते, सुरक्षा प्रमुख दावलजी घाटगे आणि सर्जेराव जेदे असे 4 मावळे घेऊन शिवाजी महाराज त्या कुतुबशहाच्या भेटीला त्याच्या दार महालामध्ये गेले. महाराज आणि कुतुबशहा दोघं बसले. दोघांनी आसन ग्रहण केले आणि बोलता बोलता हा कुतुबशहा शिवाजी महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही आता माझ्या महालामध्ये बसलेले आहात. इथं माझे हजारो सैनिक आहे आणि तुम्ही फक्त 4 मावळे घेऊन माझ्या भेटी करता माझ्या महालात आला. तेव्हा माझ्या मनात जर काही बरा वाईट विचार आला, म्हणजे तुम्हाला मारायचा किंवा पकडायचा विचार आला, तर तुम्ही त्याला सामोरे कसे जाल? त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी, तसं कोणाच्या मनात काय येते हे मला चांगलं माहिती आहे. मला मारायचं म्हटलं तर अफजल खानाचं काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, आणि मला पकडायचं म्हटलं तर हेही शक्य नाही. कारण आग्र्यामध्ये औरंगजेबाने त्याच्या 2,60,000 सैन्याच्या हातावर दिवसा ढवळ्या कशा तुरी दिल्या हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे शिवाजी राजाला मारणे किंवा पकडणे म्हणजे वीज पकडण्यासारखे आहे. दिसणार नाही, सापडणार नाही, पण झटका दिल्याशिवाय जाणार नाही.
बादशहाजी हा तुमचा महाल आहे, इथं तुमचे हजारो सैनिक आहे, आम्ही फक्त 4 लोक आहे, हा तुमचा गैरसमज आहे. एकदा तुम्ही खिडकीतून खाली पहा म्हणजे तुम्हालाच कळेल की कोण कोणाला मारू शकते. आणि बाजूला अशी खिडकी होती आणि कुतुबशहाने असं खिडकीतून खाली पाहिलं आणि पाहतो तर काय, शिवाजी महाराज वर येईपर्यंत महाराजांच्या 5000 अंगरक्षकांनी या दाद महालाचा कोपरा ताब्यात घेतला होता. शिवाजी महाराजांनी फक्त इशारा दिली असती तर पुढच्या 2च मिनिटांमध्ये दाद महाल, कुतुबशहा आणि त्याचं सगळं कुटुंब शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आलं असतं. मित्राबद्दल सुद्धा एवढी सतर्कता पाहून हा कुतुबशहा विचार करू लागला की अरे शिवाजी महाराज मित्रापासून एवढे सावध असतात. काय पुढे तो विचार करते, शिवाजी महाराज जर मित्रापासून एवढे सावध असतात तर मग शत्रूपासून किती सावध असतील. महाराजांच्या बुद्धिमत्तेवरती हा खुश झाला आणि खुश होऊन शिवाजी महाराजांना त्याचं साम्राज्य दाखवतो. हा कुतुबशहा शिवाजी महाराजांना त्याचं साम्राज्य दाखवतो. महाराजांना दाखवतो, महाराज हा बघा आमचा खजिना, हिरे माणिक मोती सोने चांदी त्या ठिकाणी ठेवलेले होते. महाराज ही बघा आमची शस्त्रशाळा, या ठिकाणी नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात. महाराज ही बघा आमची अश्वशाळा, या ठिकाणी जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते. आणि महाराज ही बघा आमची हत्तीशाळा, त्या ठिकाणी मोठमोठे हत्ती होते. त्यातल्या एका हत्तीचं वैशिष्ट्य कुतुबशहा महाराजांना सांगत होता. आणि बोलता बोलता हा कुतुबशहा महाराजांना म्हणतो, महाराज आमच्याकडे जसे हत्ती आहेत तसे हत्ती तुमच्याकडे पण असतील ना. महाराजांकडे ना काय सांगावं, कारण शिवाजी महाराजांकडे हत्ती म्हणजे हत्ती नव्हती असं नाही, पण युद्धाच्या वेळेला शिवराय हत्तीचा उपयोग करत नव्हते कारण गती मंद व्हायची. आता शिवरायांकडे या वेळेला हत्ती नाही हे कुतुबशहाला माहिती होतं, पण त्यांनी मुद्दाम विचारलं होतं. बऱ्याच लोकांना सवय असते, पहा तुम्ही, स्वतःकडे असलं दुसऱ्याकडे नसलं की दुसऱ्याला कमी लेखण्याकरता ते मुद्दाम विचारत असतात. त्यानं विचारलं, त्याला माहिती होतं शिवरायांकडे या वेळेला हत्ती नाही, त्यानं मुद्दाम विचारलं, महाराज आमच्याकडे जशी हत्ती आहेत तशी हत्ती तुमच्याकडे पण असतील ना. शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं, नाही बादशहाजी आमच्याकडे हत्ती नाही. कुतुबशहा म्हणतो, काय तुमच्याकडे हत्ती नाही? मग तुमच्या एखाद्या सैनिकासमोर जर शत्रूचा एखादा हत्ती आला तर मग तुमचा मावळा कसा शौर्य दाखवेल. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी अरे आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीसारखी माणसं आहेत. आमच्या ताकदीसारखी माणसं आहेत. अरे हा तुमचा जंगली हत्तीच काय, पण इंद्रदेवाचा ऐरावतही माझ्या मावळ्यासमोर आला. त्यालाही हरवण्याची कला माझ्या प्रत्येक सैनिकामध्ये आहे. बादशहाजी तुम्हाला समोरच्याकडे काय नाही तेवढं दिसते, पण मला समोरच्याकडे असलेल्या त्याच्या ताकदीपेक्षा त्याची कमजोरी कशामध्ये आहे ते दिसते. आणि ती कला मी माझ्या प्रत्येक सैनिकाला शिकवली आहे. त्यामुळे माझा सैनिक हाच माझा हत्ती आहे. बादशहाजी अरे मगर हा किती शक्तिशाली असला पाण्यामध्ये, मगर पाण्यामध्ये किती शक्तिशाली असला तरी तो त्याचा डोळा कधी वाचवू शकत नाही. आणि हत्ती हा प्राणी जमिनीवर विध्वंसक असला तरी तो लात मारू शकत नाही. अशा मजबूत लोकांच्या कमजोर कड्या माझ्या सैनिकाला माहिती आहे. त्यामुळे माझा सैनिक हा माझा हत्ती आहे. कुतुबशहा म्हणतो, महाराज हे कसं शक्य आहे? महाराज हे कसं शक्य आहे? महाराज हत्तीच्या ताकदीचा माणूस असणं हे कसं शक्य आहे? आणि जर असेल शक्य तर तुमचा एखादा मावळा आमच्या हत्तीशी झुंज खेळेल का? महाराज म्हणाले, क्यों नाही बादशहाजी, जर तुम्हाला आमच्या मावळ्याची ताकद आजमायची असेल तर बादशहाजी आपण नजर फिरवा. अरे आपण सांगाल तो मावळा, आपण सांगाल त्या हत्तीशी झुंज द्यायला तयार आहे. महाराजांनी मोठ्या विश्वासाने जबाब दिला. मग कुतुबशहाने सगळीकडे चौफेर नजर फिरवली आणि मग त्याला महाराजांच्या पाठीमागे उभा असणारा एक शिळशिळीत थोडासा बुटका 5.5 फूट उंचीचा येसाजी कंक नावाचा मावळा दिसला. आणि हा कुतुबशहा म्हणतो, महाराज क्या यह सिपाही हमारे हाथी से टकराएगा? महाराज म्हणाले, क्यों नहीं बादशाहजी, अरे यह हमारा येसाजी आपके हाथी से जरूर टकराएगा. येसाजी म्हणजे दिसायला साधा भोळा, अंगानं रांगळा, काटक अंगात सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, अनवाणी पाय, ओठावर तुरेबान मिशा, तोंडात गावरान, बनदब शिरभाषा, मर्दानी चाल, सह्याद्रीचा बुलंद हौसला, अंगात चित्ते चपडे, नजरेत गरुडाची दाहकता. आणि एका हत्ती समोर 100 हत्तीचं बळ घेऊन येसाजी मैदानात आला. कोणाशी झुंज खेळायला? हत्तीशी झुंज खेळायला. इकडे कुतुबशहाने इशारात करतात एका जंगली हत्तीला येसाजीवरती सोडले. हैदराबादची जनता विचार करू लागली की हा एवढासा येसाजी एवढ्या प्रचंड हत्ती बरोबर कसा काय झुंज खेळेल? तो महाकाय हत्ती कोणत्याही क्षणी येसाजीचा चेंदा मेंदा करून टाकील याची सर्वांना खात्री होती. प्रत्येक तिथं उभा असलेला प्रत्येक माणूस
येसाजी करता देवाचं नाव घेऊ लागला. इकडे चवताळलेल्या हत्तीने येसाजीवरती धाव घेतली. येसाजीला धडक देण्याचा प्रयत्न केला, पण येसाजीने जाग्यावरून 12 हात उडी घेऊन हत्तीच्या पाठीमागे जाऊन हत्तीचं शपूट पकडलं. हत्तीला कळेना काय करावं, हत्तीला कळेना काय करावं, कारण हत्तीची सर्व ताकद हे त्याच्या मस्तकामध्ये आणि त्याच्या सोंडेमध्ये असते. पण येसाजीने तर हत्तीचं शपूट पकडलं, आणि हत्ती जगाच्या पाठीवरचा एकमेव असा प्राणी आहे की त्याला लात मारता येत नाही आणि शपूटही मारता येत नाही. हत्तीला कळेना काय करावं, म्हणून हत्ती गोल 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 फिरू लागला. तसा येसाजी सुद्धा गोल 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 फिरू लागला. हत्ती फिरू फिरू कंटाळला, वैतागला, आणि वैतागून खाली बसतो ना बसतो तोच येसाजी हत्तीच्या समोर जाऊन सह्याद्रीच्या शिखरासारखा उभा राहिला. येसाजीला पाहता बरोबर हत्तीने येसाजीवरती धाव घेतली, त्याला धडक देण्याचा प्रयत्न केला. येसाजीने जाग्यावरून 12 हात उडी घेऊन आपल्या हातातील पट्ट्याचा वार हत्तीच्या सोंडेवर केला सपकन. तसा हत्ती बावरला, संतापला, त्याने परत येसाजीवरती चाल केली. येसाजीने परत आपल्या हातातील पट्ट्याचा वार हत्तीच्या सोंडेवर केला सपकन. तशी हत्तीची सोंड तुटून जमिनीवर पडली आणि रक्तबांबार झालेला हत्ती त्या मैदानामध्ये मरण पावला. हत्ती मरण पावला, आणि उभ्या असणाऱ्या लोकांच्या मुखामध्ये एकच आवाज आला, येसाजी कंक, येसाजी कंक, येसाजी कंक. कारण येसाजी कंकनं कोणाला हरवलं? हत्तीला हरवलं होतं. तो कुतुबशाह त्याच्या आसनावर बसलेला होता. तो कुतुबशाह फक्त असं पाहतच राहिला की अरे, फाटक्या अंगाची, गरीब कुटुंबामधली, हुरडा खाऊन जगणारी, कृष्णेच्या काठावर वाढणारी, महाराजांचं नाव घेऊन भगवे निशाण खांद्यावर टाकून वाऱ्यासारखी दौड मारणारी ही पोरं माझ्या हत्तीलाही मारू शकतील, हे त्याच्या कल्पना शक्तीच्या बाहेर होतं. तो त्याच्या आसनावरून उठून येसाजीच्या जवळ गेला, गळ्यातील मोत्याचा हार काढला, येसाजीच्या समोर धरला, आणि येसाजीला म्हणतो, अरे येसाजी, गळ्यात तुझ्या सामर्थ्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहे. अरे तुझ्या स्वामी करता, शिवरायांसाठी तू हत्तीला हरवलंय. तुझ्या महाराजांचा शब्द तू खरा करून दाखवला. तुझे महाराज बोलले होते की माझा मावळा हत्तीच्या बरोबरीचा आहे. अरे तू माणूस, तो हत्ती, पण तू हत्तीला हरवलंय. अरे गड्या, तुझ्या सामर्थ्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. हा हार मी तुला देत आहे, हे स्वीकार कर माझ्याकडून तुला. तसा आमचा येसाजी 2 पावलं मागे सरकला, आणि येसाजी म्हणाला, बादशहाजी, अरे माझं कौतुक करायला माझे छत्रपती समर्थ आहेत, तुमचं बक्षीस नकोय मला, तुमचं बक्षीस नकोय मला. शत्रूने दिलेलं बक्षीसही मावळ्यांनी नाकारलं. अशी माणसं शिवरायांकडे होती. म्हणून प्रतिपक्ष चंद्रलेखैव वर्दी विष्णू विश्ववंदित आहे स्वराज्य झालं. हे स्वराज्य काही असं तुम लढो हम कपडे सांभाळते असे जर मावळे असते तर स्वराज्य झालं असतं का? उभं झालं नसतं. जीवाला जीव देणारे मावळे होते महाराज. मला सांगा, शिवाजी काशीत सिद्धी जोहरकडे गेला होता. शिवाजी म्हणून गेला होता ना, डुप्लिकेटचे शिवाजी. मला सांगा, खरं सांगा, शिवाजी काशीतले माहिती नसेल का की मी तिथे गेल्यानंतर सिद्धी जोहर मला मारून टाकेल? माहिती होतं की नाही? माहिती होतं माहिती. शिवाजी काशीतला हे माहिती होतं की मला तिथं कोणी दयामया दाखवणार नाही, मला कोणी जीवदान देणार नाही. माझ्या घरी माझी बायको वाट पाहत असेल, माझी मुलं वाट पाहत असतील, आईला विचारत असतील की बाबा कधी येतील, कधी येतील. आयुष्यभर मला माझ्या घरच्यांचं तोंड पाहायला मिळणार नाही, हे शिवाकाशीला माहिती होतं. पण तरीही तो शिवाजी राजा बनायला तयार झाला का? अशी माणसं शिवाजी महाराजांना भेटली. शिवाकाशीला माहिती होतं स्वातंत्र्य रूपी देवीला प्रसन्न करायचं असेल तर हा नैवेद्य देवीला समर्पण केला पाहिजे. या स्वातंत्र्य रूपी देवीला आज या प्राणाची आवश्यकता आहे, स्वराज्याकरता आवश्यकता आहे. मला मुद्दा बोलायचा आहे, अशी माणसं शिवाजी महाराजांना भेटली म्हणून स्वराज्य उभं राहिलं. म्हणून हे स्वराज्य प्रतिपक्ष चंद्रलेखेव, चंद्राच्या पोरीतून सुरू केलेलं स्वराज्य, म्हणजे एवढ्या छोट्याशा हिच्यातून सुरू केलेलं, ताकदीतून सुरू केलेलं हे स्वराज्य अशा माणसांमुळे आणि शिवरायांच्या निष्कलंक चरित्रामुळे, शिवरायांच्या वाणीमुळे, शिवरायांच्या समान वागणुकीमुळे आणि शिवरायांच्या निष्कलंक जीवनचरित्रामुळे आणि या मावळ्यांच्या निष्ठेमुळे हे स्वराज्य वर्धिष्णू विश्ववंदिता झालं. प्रतिपक्ष चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता. आता दुसरा मुद्दा पाहू आपण, पण दुसरा मुद्दा पाहण्यापूर्वी एकदा आपण
भजन घेऊ, भजन असं गजन रामप्रभूचा म्हणा किंवा असं म्हणजे ओम नमः शिवाय 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 कर्पूर गौरम करुणावतारम संसारि सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय जगदम्बा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय आता शिवरायांनी प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता करण्याकरता मॅन पॉवर कशी मिळवली आपण पाहिलं. आता दुसरी गोष्ट आहे मनी पॉवर, पैसा कसा मिळवला. पैसा मला सांगा, पैशाशिवाय संसारही मोठा होत नाही आणि राज्यही मोठं होत नाही, बरोबर आहे की नाही. दोन गोष्टी पाहिजे, पैसाही लागतोच ना. मग शिवरायांनी मनी पॉवर कशी मिळवली आहे का. मनी पॉवर, शिवाजी महाराज एक वाक्य बोलतो हा शिवरायांबद्दल ऐका. शिवाजी महाराज जसे उत्कृष्ट योद्धा होते तसे शिवाजी महाराज उत्कृष्ट अर्थतज्ञ होते, उत्कृष्ट अर्थतज्ञ. पण आज काय झालं, आजकाल आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला असं वाटते, काही तरुण पोरांना तर काही पोरायले तर असं वाटते, आता तुम्ही लहान लहान मुलं बसलेले आहेत यांना तर शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज असं वाटते की शिवाजी महाराज उठल्यानंतर 4-5 जण मारत असतील, नाश्ता करेपर्यंत 50 जण मारत असतील, दुपारच्या जेवणापर्यंत 200, झोपेपर्यंत 500 जण मारत असतील रोज. असे शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण खरं सांगू का, एक वाक्य बोलतो, शिवाजी महाराज युद्धखोर नव्हते, युद्धखोर नव्हते. शिवाजी महाराजांना लढाई आवडत नव्हती याचा अर्थ ते लढाईला भीत होते असा अर्थ घेऊ नका. शिवाजी महाराज लढाईला भीत नव्हते, पण लढाईमुळे जीवाभावाचे माणसं दूर जातात, जीवाभावाची माणसं दूर जातात. म्हणून महाराज फार आवश्यक असेल त्या ठिकाणी युद्ध करायचे, नाहीतर युद्ध टाळायचे, युद्ध टाळायचे फार आवश्यक असेल. आता बघा, राज्य उभं करणं यासाठी थोडंसं लष्करी पाठबळ दाखवणं तर गरजेचं होतं. म्हणून प्रतापगडचा युद्ध, साल्हेरचं युद्ध अशा ठिकाणी लढा देऊन महाराजांना आपला दरारा निर्माण करावा लागला. पण महाराजांचा जास्तीत जास्त भर हा लढाईवरती नसून पायाभूत सुविधांची निर्मिती करणं,
उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणं या कामांवर महाराजांचा जास्तीत जास्त भर होता. म्हणून तर शिवरायांच्या काळामध्ये कधीच कोणी शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. असं एक गीत आहे की शिवरायांच्या काळात प्रजा सुखी होती. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, आणि म्हणून म्हणती शिवाजी माझा जानता राजा. शिवाजी महाराज, एक सांगू का, जगाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज अमर झाले ते लढाया जिंकले म्हणून नव्हे, आर्थिक आघाडीवर प्रचंड यश मिळवले म्हणून. ही एक त्याचं कारण आहे. तेव्हाला जगाला अचंबित करणारा महाराजांचा हा मनी पॉवरचा प्रवास म्हणजे आर्थिक प्रवास, प्रतिपश्चंद्रलेखैव वर्धिष्णू कसा होत गेला हे पाहू म्हणजे शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र आपण पाहू. या अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असे म्हणतात. घर चालवण्यासाठी आपल्याला पैशांचे जे व्यवस्थापन करावे लागते, पैशाचे व्यवस्थापन मला सांगा. कमी पैसा असतानाही घर चालवणं कोणाकडून शिकावं? कमी पैशात उत्तम संसार कसा चालावा हे यायला जास्त माहित आहे आपल्यापेक्षा. बरोबर आहे की नाही? एखाद्या माणसाकडे 100 रुपये द्या, त्याला मनाकडे शेगावून काही खरेदी करू नये. तो म्हणते 100 रुपयात काय खरेदी करू, बस इथचं हे कोणतं गाव आपलं पाळसूळ गाव सोडलं आणि कोलखेड ना तिथं कालखेड मध्ये गेलं की म्हणे तिथंच तर पहिले तर तो 10, 20, 50, 60 रुपयाचे 100 रुपये तर असे चालले जातात त्याचे. 100 रुपयात काय खरेदी करू म्हणते माणूस. 100 रुपयात नाही खरेदी करू शकत, पण ते 100 रुपये तुम्ही यांच्याकडे द्या, 100 रुपयातले पैसे वापिस येतील. कारण हा भाव असं करतात, असा भाव करतात की तो दुकानदार म्हणते बापा हे तुम्ही घेऊन जा. एक बाई गेली दुकानात छत्री घ्यायला, छत्री घ्यायला गेली. विचारलं दादा छत्री कशी हो? दुकानदार म्हणे 100 रुपया. माझा बाईचा स्वभाव आहे. हे बाई म्हणे दादा काही कमी जास्त करा ना म्हणे. दुकानदार म्हणे ठीक आहे 120 ले घ्या. ताई म्हणे दादा काय मजा करू राहिले, कमी जास्त करायचा अर्थ म्हणे कमी पैसे करा, 80 रुपयाला देऊन टाका म्हणे. दुकानदाराने या बाईकडे पाहिलं, म्हणे बाई गिराईक जरा जास्तच भारी दिसते म्हणे. पण दुकानदाराने ठरवलं एक छत्री आपण घेऊन टाकू म्हणे. जाऊ द्या असं समजू एक छत्री दुकानात आणलीच. दुकानदार म्हणे ठीक आहे बाई घेऊन घ्या एक छत्री, तुम्हाला 80 रुपयात घ्या. तरी या बाईचा विश्वास बसतच नाही. बाईचा स्वभाव जसा इतकं ते भाव करतात ते. हे बाई म्हणे या बाईनं आपलं डोकं चालवलं म्हणे. हा दुकानदार ज्या अर्थी 80 रुपयात द्यायला तयार आहे त्या अर्थी म्हणे अजूनही सौद्यात आपण काय झालं, सौद्यात फसून राहिली म्हणे. मी सौद्यात फसले नाही पाहिजे म्हणे. हे म्हणे दादा एक काम करा ना 60 रुपयाला देऊन टाका ना, 60 रुपयाला. दुकानदाराने ठरवलं होतं की एक छत्री देऊन टाकायची. दुकानदार म्हणे ठीक आहे ताई तुम्ही 60 रुपये द्या. हे बाई विचार करते ज्या अर्थी अजूनही 60 द्यायला तयार आहे म्हणे त्या अर्थी अजूनही सौद्यात मी फसून राहिली म्हणे. एक काम करा म्हणे दादा आता 40 रुपयाला देऊन टाका. दुकानदार म्हणे 40 ला घे. हे म्हणे दादा 20 ला द्या ना. दुकानदार म्हणते 20 ला घे. दादा 10 ला द्या ना. दुकानदार म्हणते 10 ला घ्या. हे म्हणे दादा फुकटच देऊन टाका ना. दुकानदार म्हणते फुकट न्या. हे म्हणे मग 2 देता काय? कमी पैशात उत्तम संसार कसा चालवावा हे यांच्याकडून शिकावं. एक ॲडम स्मिथ नावाचा व्यक्ती आहे, त्यानं अर्थशास्त्राची केलेली व्याख्या आहे. तो म्हणते एखाद्या राष्ट्राने जास्तीत जास्त संपत्ती कोण्या मार्गाने उभी करावी या प्रश्नाचे उत्तर शोधणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. मग शिवरायांनी कशी संपत्ती उभी केली हे शोधू म्हणजे अर्थशास्त्र पाहू आपण. एक जी.एस. मिल नावाचा व्यक्ती आहे, त्यानं अर्थशास्त्राची केलेली व्याख्या आहे. तो म्हणतो संपत्ती निर्माण कशी करायची एवढं सांगून अर्थशास्त्र थांबत नाही, तर त्याचे वितरण आणि त्याचे वाटप कसे करावे हे पाहणे म्हणजे अर्थशास्त्र पाहणे आहे. मग शिवाजी महाराजांनी संपत्ती कशी उभी केली आणि त्याचं वितरण वाटप कसं केलं हे पाहू म्हणजे शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र पाहू. एक मार्शल नावाचा व्यक्ती आहे, त्यानं अर्थशास्त्राची केलेली व्याख्या आहे. तो म्हणतो संपत्ती कशी कमवायची एवढं सांगून अर्थशास्त्र थांबत नाही, तर ती मिळवलेली संपत्तीचा उपयोग मानवी जीवनाकरता लाभदायी कसा करून घेता येईल हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि बरोबर आहे, कमावलेल्या संपत्तीचा उपयोग जर मानवी जीवनाकरता करता नाही आला तर संपत्ती कमवून उपयोग काय? बरोबर आहे ना. टीव्ही घेतली पायातच नाही, काय फायदा? टीव्ही घेऊन चप्पल घेतली पायातच घालत नाही, काय फायदा? काही लोक असे कंजूस असतात की नाही, इतके कंजूस असतात काही लोक
चप्पल घेतली पायात घालते कसे पूर्वीचे असे एक दृष्टांत सांगत असतात. एक असाच कंजूस होता. कीर्तनाला गेला, बाजूच्या गावाला कीर्तनाला गेला. पायी प्रवास असायचा, गाडी नव्हती. 2 किलोमीटर गेला, 2 किलोमीटरहून घरी आला. म्हणे आपण बायकोला सांगायचं विसरलो की म्हणे रात्री झोपशील तर ते दिव्याची वात लहान करजो म्हणे, आणि ते तेलाचं बोट म्हणे डोक्याला पुजजो म्हणे, तेवढं तेल वाया जाईल. हा तेवढं सांगण्याकरता 2 किलोमीटरवरून घरी आला. दरवाजावर ठाक टाकली. बायकोनं दरवाजा उघडला. का म्हणे झालंय का कीर्तन? नाही म्हणे, मी सांगायला आलो की ते दिव्याची वात लहान करजो आणि ते बोट म्हणे डोक्याला पुजजो. हा म्हणे, मी तर तुमच्यापेक्षा हुशार आहे म्हणे, मी तुमचीच बायको आहे की नाही म्हणे, मी तर दिवाच विझून टाकला होता म्हणे. पण म्हणे तुम्ही आता खरं सांगा 2 किलोमीटर गेले 2 किलोमीटर आले म्हणे, तुमची चप्पल किती घासली असेल? हा म्हणे, पायात कुठे घातली? हे थैलीत आहे म्हणे ठेवली. चप्पल घेतली, पायात घालत नाही, काय फायदा? इतके हो दादा, इतके कंजूस लोक आहेत, इतके कंजूस. काय झालं, नदीच्या अरार परार 2 गावं होते. आणि इकडच्या गावात एक कंजूस होता आणि तिकडच्या गावात एक कंजूस होता. ती इतके कंजूस की त्याची जिल्ह्यात ख्याती होती की हे दोघं फार कंजूस आहेत. पण त्या दोघांमध्ये ठरलं की 1 नंबरचा कंजूस कोण हे पाहायचं. मग हा पहिला कंजूस त्या दुसऱ्या कंजूसच्या घरी गेला. त्यानं त्याचं स्वागत केलं. या बसा. इथंच कंजूसची दाखवली बरं, तुमच्या लक्षात नाही आली काय? मला सांगा, आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तर आपण काय करतो? या बसा असं म्हणतो ना आपण. या बसा म्हणतो काय? या बसा नाही, या बसा. हे आदरार्थ आहे, म्हणजे डबल झालं तरी आदर दाखवला. या बसा. त्यानं एक या वाचवला आणि एक बसा वाचवला. बोलण्यात या बसा, एक या वाचवला आणि एक बसा वाचवला. हा म्हणले का, हा तर काही कंजूस आहे, बोलण्यात कंजूसकी दाखवते. तो त्या घरात बसल्यानंतर मग आता काहीतरी द्यायचं होतं ना, पण त्या देण्यामध्ये कंजूसकी असली पाहिजे. त्यानं काय केलं, एका चिठ्ठीवरती फक्त असं लिहिलं, हे घ्या टरबूज, आदर म्हणून हे घ्या टरबूज. ती चिठ्ठी त्याला दिली. हा म्हणले का, हा तर काही टरबूज दिलं नाही, टरबूज चिठ्ठी दिली म्हणे, हे घ्या टरबूज. हा घरी निघून आला. आता दुसऱ्या दिवशी हा कंजूस त्या कंजूसच्या घरी गेला की तो किती कंजूस आहे पाहायला. पण तो कंजूस घरी नव्हता, त्याचा पोरगा घरी होता. पण आता तोही कोणाचा पोरगा? तोही कंजूसचा पोरगा. जेव्हा हा त्याच्या घरी आला, त्या पोरानं या बसा नाही, दोन्ही या वाचवले, दोन्ही बसा वाचवले, फक्त हातानं केलं. तो म्हणले का, हा तर काही कंजूस आहे म्हणे. तो तिथं बसला. आता त्यानं तरी याला अशी चिठ्ठी दिली होती, हे घ्या टरबूज, म्हणजे असं लिहून दिलं होतं. यानं तसं नाही केलं, यानं फक्त असा हात केला. म्हणे का, हा तर काही कंजूस आहे म्हणे. हा कंजूस निघून आला. आणि मग संध्याकाळी जेव्हा याचे वडील घरी आले, या पोरानं सांगितलं म्हणे, बाबा तो पलीकडच्या गावातला कंजूस म्हणे परीक्षा पाहायला आलता म्हणे आपली. बाप म्हणे, तुला काही दिलं काय? म्हणे काहीच नाही दिलं म्हणे, मी फक्त त्याला हातानं असं केलं, या बसा. म्हणतो काही खायला दिलं का? म्हणे काहीच नाही बाबा, त्यानं तरी तुम्हाला चिठ्ठी दिली होती, त्याच्या घरची पेनाची शाई खलास झाली, एवढी चिठ्ठी आपल्या घरी आली म्हणे तू काय केलं? मी फक्त म्हणे त्याला असं केलं, हे घ्या टरबूज. तसं बापानं संदेशी कानाखाली मारली. म्हणले का मूर्खा? म्हणे काय झालं बाबा? म्हणले का मूर्खा, एवढं मोठं टरबूज देण्याची काय गरज होती? त्यातली असं कापून नाही दिलं, हे घ्या टरबूज. एवढे कंजूस असतात. घरी जळत नाही, पण तरी त्या संपत्तीचा उपयोग मानवी जीवनाकरता करून घेत नाही. एका क्षणात दारात हा नरदेव सोडा लागणार आहे की नाही आपल्याला, एका क्षणात तरी. मग खरंच आहे का, आई जगदंबेच्या कृपेने जर आपल्याजवळ संपत्ती असेल तर आपण त्या संपत्तीचा थोडासा हिस्सा आई जगदंबेच्या उत्सवामध्ये आपण दिला पाहिजे. आई जगदंबेच्या कार्याकरता आपण थोडीशी आपल्या परीनं काहीतरी मदत दिली पाहिजे. हेच नाव राहते दादा, स्वतःच्या संसाराकरता तुम्ही केवढंही बंगला बांधा, कुणी नाव काढणार नाही. पण इथं लागलेल्या 4 विटा आईला आनंद होईल की या माणसाने त्याच्या संसारातून मला 4 विटा लावल्या. आईला आनंद होईल, निश्चित. स्वतःचा संसाराचा बंगला केवढाही बांधा, स्वतःचा पोरगाही म्हणणार आहे, स्वतःचा मुलगाही म्हणेल. स्वतःचा मुलगा म्हणेल, बाबा एका शब्दात अटकेल, केलं तर काही माझ्याकरता उपकार नाही केले. सगळेच पोरं करत असतात, सगळेच बाप करत असतात पोरासाठी, कोणी नाव नाही काढणार. पण खरं सांगतो, तुम्ही तुमच्या घरासमोर रोज रांगोळी काढता काय? रोज रांगोळी काढता, कोणी तुमचं कौतुक नाही करत. पण खरं सांगू का, आई जगदंबेच्या मंदिरासमोर आता सप्ताह चालू आहे. तुम्ही माता माऊल्यांनो एक लक्ष ठेवा, तुम्ही तुमच्या घरासमोर रोज आपलं घर सुंदर दिसलं पाहिजे म्हणून तुम्ही रोज रांगोळी काढता. माझी तुम्हाला विनंती आहे, कधीतरी तुम्ही एकदा आई जगदंबेच्या मंदिरामध्ये रांगोळी काढून पहा. त्या आई जगदंबेला आनंद होईल की मी या बाईला हात दिली, मी चुकली नाही हात देऊ. त्या बाईला आनंद होईल, आईला आनंद होईल.
आपल्याला मिळालेल्या या साधन संपत्तीचा उपयोग मानवी जीवनाच्या उद्धाराकरता कसा करून घेता येईल, संपत्तीचा उपयोग हे शिकवणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. हे शिकवणारं शास्त्र. एक सांगू का, एक तायोनेल रॉबिन्स नावाचा व्यक्ती आहे. त्यानं अर्थशास्त्राची केलेली व्याख्या आहे. तो म्हणतो मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मर्यादित साधन संपत्तीचा उपयोग कसा केला जातो हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. मानवाच्या गरजा अमर्यादित आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी मिळालेली साधन संपत्ती मर्यादित आहे. मानवाच्या गरजा किती आहे? एखाद्या मानवाला विचारा, तुला काय अपेक्षा आहे? इतक्या गरजा आहेत की त्या लहान पोरासारख्या गरजा आहेत. एखाद्या लहान पोराला तुम्ही यात्रेत घेऊन जा, त्याला विचारा का रे तुला काय पाहिजे. एखाद्या दुकानासमोर, खेळण्याच्या दुकानासमोर घेऊन जा, त्याला विचारा तुला काय पाहिजे. तो म्हणते मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. त्याला असं वाटतं सगळं दुकान आपण घेतलं पाहिजे. पण खरं सांगा, सगळं दुकान घेण्यासाठी बापाचा खिसा गरम असते का? तेवढा म्हणजे तेवढाच पैसा असतो का? नाही. तसं मानवाच्या गरजा एवढ्या आहेत, प्रत्येकाला असं वाटते घरी 2 व्हीलर असली पाहिजे, 4 व्हीलर असली पाहिजे, बंगला असला पाहिजे, त्यात AC असली पाहिजे. गरजा अमर्यादित आहे, पण त्या पूर्ण करण्यासाठी साधन संपत्ती मर्यादित आहे. तसं शिवाजी महाराजांची अपेक्षा हे राज्य विश्ववंदिता करायचं आहे. थोडं लक्ष द्या, मला माझ्या मुद्द्यावर यायचं आहे. शिवाजी महाराजांना आपलं राज्य विश्ववंदिता करायचं आहे, पण त्याच्याकरता साधन संपत्ती सुरू केलेलं स्वराज्य फक्त 36 गावच्या जहागिरीतून. मग एवढ्याशा ताकदीतून एवढ्या विश्ववंदिता करायचं, त्याकरता शिवाजी महाराजांनी मनी पॉवर कशी मिळवली तो मुद्दा आपण काय आहे बघा. शिवरायांनी पैसा मिळवण्याकरता काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा ऐका, जो सगळ्यांनी आज ऐकणं आवश्यक आहे. शिवरायांनी वायफळ खर्च न करता तो पैसा स्वराज्याकरता वापरला. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. पैसा बचत करणे म्हणजे पैसा कमवणे, पण पैसा बचत करणे याचा अर्थ स्वतः करता खर्च करू नये असा अर्थ घेऊ नका बरं. वायफळ खर्च म्हटलं मी, वायफळ खर्च करू नये. काय आहे, आपल्याकडे पैसा आला की 2 मार्ग असतात. पैसा उपयोगात आणणे आणि पैसा खर्च करून टाकणे, असे 2 मार्ग असतात. पैसा उपयोगात आणणे कशाला म्हणतात आणि पैसा खर्च करून टाकणे कशाला म्हणतात ऐका. पैसा उपयोगात आणणे म्हणजे जेथे पैसा लावल्यानंतर तो पैसा आणखी पैसा निर्माण करते, त्याला म्हणतात पैसा उपयोगात आणणे. आणि पैसा खर्च करून टाकणे म्हणजे बिया सगळं फळ खाऊन टाकणे. निसर्ग आपल्याला फळ खाण्यापासून थांबवत नाही, पण फळ खाल्ल्यानंतर जर ती बी निसर्गात परत गेली नाही तर निसर्ग आपल्याला परत फळ देणार नाही. तसं अर्थशास्त्र आपल्याला पैसा खर्च करूच नका, अर्थशास्त्र असं म्हणत नाही. अर्थशास्त्र म्हणते पैसा खर्च करा, पण केव्हा करा, कुठं करा आणि किती करा हे अर्थशास्त्रानं सांगितलं. केव्हा करा, कुठं करा आणि किती करा हे अर्थशास्त्र सांगितलं. वायफळ खर्च कमी करून तोच पैसा, शिवाजी महाराजांनी तेच केलं ना. शिवाजी महाराजांचा कौटुंबिक खर्च अत्यंत कमी होता. एक मुद्दा तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. शिवाजी महाराजांचा कौटुंबिक खर्च इतका कमी होता, हे गोष्ट शिवाजी महाराजांनी आपल्या शंभू राजांचं जे लग्न लावलं येसुबाई शिर्के सोबत, ते आदर्श पद्धतीनं लावलं. म्हणजे फार मोठा काही असा अवाढव्य खर्च केला नाही शिवरायांनी. राजाराम महाराजांचं लग्न ताराबाई मोहितींशी लावलं, अत्यंत साध्या पद्धतीनं लावलं. सखुबाईचे लग्न महदजी नाईक निंबाळकरांशी लावलं, साध्या पद्धतीनं लावलं. राणूबाईचे लग्न जाधवरावांशी लावले, साध्या पद्धतीनं लावले. अंबिकाबाईचे लग्न हरजी महाडिकांशी लावले, साध्या पद्धतीनं लावलं. कमळाबाईचे लग्न जानोजीराव पालकरांशी लावलं, अत्यंत साध्या पद्धतीनं लावलं. राजकुंवरबाईचे लग्न गणोजी शिर्केंशी लावलं, अत्यंत साध्या पद्धतीनं लावलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या घरची सगळे लग्न हे अत्यंत फार मोठा असा लवाजमा न करता अत्यंत काटेकोरपणाने खर्च करीत तो लग्न केला. मला सांगा, शिवरायांकडे पैसा नव्हता काय? पैसा नव्हता असं म्हणायची हिंमत तरी आहे का आपली? पैसा नव्हता असं नाही, पण शिवराय उपयोगी खर्च आणि अनुपयोगी खर्च यातला फरक जाणत होते. शिवरायांनी अनुपयोगी म्हणजे वायफळ होणारा खर्च वाचवून तोच पैसा स्वराज्याच्या विकासासाठी वापरला. आणि एक बोलू का पुढचं, शिवरायांनी हुंडा दिलाही नाही आणि हुंडा घेतलाही नाही. शिव म्हणजे असं जे आलेलं वेगळं,
शिवरायांनी म्हणजे शिवरायांनी वायफळ खर्च वाचवून तोच पैसा स्वराज्याच्या विकासासाठी वापरला. आता गंमत ऐका, मला पुढचं काय बोलायचं आहे. त्याचा प्रभाव जनतेवर असा झाला, इथल्या स्वराज्यातल्या लोकांनी पाहिलं की अरे आपला राजा असून वायफळ खर्च करत नाही, मग आपण कशाला करायचं. तो प्रभाव जनतेवर पडल्यामुळे जनतेने सुद्धा संसारामध्ये होणारा वायफळ खर्च वाचवून तोच पैसा आपल्या स्वतःच्या संसाराच्या विकासा कार्यासाठी वापरला आणि प्रत्येकाचा संसार सुखी होत गेला. म्हणून स्वराज्यामध्ये कोणी आत्महत्या केली नाही, प्रत्येक शेतकरी सुखी होता, समृद्ध होता. आज लोक आत्महत्या करत आहेत, आज लोक गरीब होत आहेत. एक सांगू का, आज लोक गरीब काय होत आहे, लोक श्रीमंत लोकांचं अनुकरण करून पाहतात. बरोबर आहे ना, श्रीमंत लोकांचं अनुकरण करून पाहतात. त्याने त्याच्या लग्नामध्ये एवढा खर्च केला, मी माझ्या लग्नामध्ये एवढा खर्च करेल. मग हा शकळा पाचनं कर्ज काढते, शकळा पाचनं कर्ज काढून मोठं लग्न लावते. अरे बाबा, एखाद्याची परिस्थिती असते, साधा राहणारा माणूस त्याने जर मुला मुलीच्या लग्नावरती होत असणारा लाखो रुपयाचा खर्च वाचून तोच पैसा जर आपल्या नातवंडाच्या नावावर जर गुंतवला तर तो आपल्या नातवंडांना लाखोपतीच्या रांगातून उचलून करोडपतीच्या रांगेमध्ये नेऊन ठेवेल. पण तोच पैसा जर नको त्या ठिकाणी खर्च करेल, तो भविष्यातल्या पुढच्या पिढीला रोडपती करून टाकेल. म्हणजे येणारी पिढी आपल्याला करोडपती करायची आहे का रोडपती करायची आहे, आपण खर्च आवरा. संसारामध्ये होणारे लाखो, आपल्याला गरज नसताना हजारो रुपये आपण व्यर्थ खर्च करतो. मला सांगा, तरुण पोरांना आज किती रुपयाच्या पुड्या पाहिजे खायला? 200 रुपयाच्या मुलं पुड्या खात आहेत. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की छत्रपतीने वायफळ होणारा खर्च वाचवून तो पैसा स्वराज्याच्या विकास कार्यासाठी वापरला. आणि शिवरायांनी पैसा गुंतवणूक केली, पैशाची गुंतवणूक केली म्हणजे काय केलं, शिवाजी महाराजांकडे पैसा आला की महाराज किल्ला बांधायचे. आला पैसा बांध किल्ला, आला पैसा बांध किल्ला. शिवाजी महाराजांकडे पैसा आला की एकच काम असायचं, किल्ला बांधायचे. आला पैसा बांध किल्ला, आला पैसा बांध किल्ला. आजच्या तरुणाकडे पैसा आला, तो म्हणते खाएंगे पिएंगे मजा करेंगे और क्या. आजचा तरुण म्हणते खाएंगे पिएंगे मजा करेंगे और क्या. आता पुढे नाही मग म्हणायला मला तुम्ही. पण शिवरायांकडे पैसा आला की शिवराय आला किल्ला बांध, आला पैसा बांध किल्ला, आला पैसा बांध किल्ला. शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधले, जेवढ्या कमी वर्षात, 50 वर्षाचं आयुष्य होतं शिवरायांचं, एवढ्या कमी वर्षात एवढे किल्ले बांधले, एवढे जगाच्या पाठीवर कोण्याच राजांनी बांधले नाही. मग किल्ला का बांधला? किल्ला बांधण्यामागे शिवाजी महाराजांचा हेतू असा होता, रिकाम्या हाताला काम देणं. शिवरायांकडे जसं काम असायचं तसा पैसाही असायचा. फुकट पैसा जर मिळत गेला असताना तर लोक आळशी झाले असते. आणि शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त किल्ले घाट असेल त्या ठिकाणी किल्ले बांधण्याचा हेतू शिवरायांचा असा होता, घाटात चोरी लुटमार होणार नाही, हे पहिलं कारण. व्यापाराला उत्तेजन देता येते, हे दुसरं कारण. जकात मिळते, तिसरं कारण. आणि किल्ल्याच्या आश्रयाने बाजारपेठ सुरक्षित राहते, हे चौथं कारण. म्हणून महाराजांकडे पैसा आला की महाराज किल्ला बांधायचे. महाराजांनी पैसा मिळवण्याकरता काय केलं ऐका. या व्यापार जगतामध्ये उलाढाल व्हावी म्हणून शिवाजी महाराजांनी पैसा मिळवण्याकरता मीठ, मसाला, नारळ, सुपारी अशा वस्तूंची निर्यात करणारी 80 पेक्षा जास्त जहाज तयार करून महाराजांनी 25 देशाबरोबर व्यापार केला. इंग्लंड, इराण, इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क, नॉर्वे, ग्रीक, ज्यूस, स्विस, आफ्रिकन, रशियन, जॉर्डन, स्पेन एवढ्या देशाबरोबर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये व्यापार केला. त्यातून जो पैसा भेटला तो स्वराज्याच्या उपयोगास म्हणजे भरभराटीसाठी वापरला. दुसरा मुद्दा आहे का, जे विदेशातले लोक आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते, 18 देशातले लोक आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते. आपल्याला फक्त इंग्रजच माहित आहे, इंग्रजच येत होते असं नाही. आर्मेनी, फ्रान्सिस, युनानी, इराणी, तुरानी, अरबी, हबशी, बोहरी, खोजा, यहुदी, अफगाणी, मोगली, बलुची या 18 देशातले लोक आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते. यांच्या व्यापारावर जकात बसावी म्हणून शिवाजी महाराजांनी 84 बंदरं आपल्या ताब्यामध्ये घेतली. 84 बंदरं जे काही समुद्राच्या काठी आहेत, काही नदीच्या काठी आहेत.
पहिलं बंदर आहे सुरतला. सुरत, दमण, डहाणू, चिचणी, तारापूर, सातपाटी, केळवे, अर्नाळा, सोपारा, कल्याण, घोडबंदर, वसई, ठाणे, वेसावी, बांद्री, माळवेल, पनवेल, मुरा, उरण, पेन, करंजा, अलिबाग, नागोठाणे, नावगाव, चेऊर, रोज, श्रीवर्जले, आर्जेले, दासगाव, बाणकोट, महाड, अष्टमी, केळशे, चिपळूण, संगमेश्वर, नायरी, काजरी, मिरिया, साठवली, वेरदूर, चिपळूण, साठवली, राजापूर, खारेपट्टण, विजयदुर्ग, देवगड, आचरे, मालवण, निवती, रेडी, आदिलाबाद हे सगळे 84 बंदर शिवरायांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. त्याचा परिणाम असा झाला, विदेशावाल्यांचं जहाज येवो अन्यथा जावो, शिवरायांना जकात दिल्याशिवाय ते येतही नव्हतं जातही नव्हतं. यातून शिवरायांनी लाखो रुपये भेटले आणि तो पैसा स्वराज्याच्या विकास कार्यासाठी शिवरायांनी वापरला. स्वराज्य प्रतिपश्चंद्रलेखैव वर्धिष्णू विश्ववंदिता करण्यासाठी वापरला. आणि तिसरी मुद्दा आहे का, तिसरा मुद्दा, शिवरायांनी 60 घाट आपल्या ताब्यामध्ये घेतले. 60 घाट का ताब्यामध्ये घेतले? कारण संपूर्ण जे व्यापार लोक व्यापार करत होते, देश आणि कोकण यांना जोडणारे मोक्याचे 60 घाट शिवरायांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. देश आणि कोकण यांना जोडणारे 60 घाट. ते घाट असे होते, कोणत्याही व्यापाराला जर पलीकडच्या बाजारपेठेतून पलीकडच्या बाजारपेठेमध्ये जायचं असेल तर एक घाट लागत होता, त्याशिवाय तो व्यापारी पलीकडच्या बाजारपेठेमध्ये पोहोचू शकत नव्हता. असे मोक्याचे 60 घाट शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. तुम्ही पुण्याच्या परिसरामध्ये कधी फिरण्याकरता गेले तर तुम्ही पहा, पहिला आंबेनळी घाट आहे, अंबोली घाट, अव्वाटा घाट, अंबा घाट, अनुस्पुरा घाट, उत्तर तिवड घाट, उंबटखिंड घाट, कोकण दरवाजा घाट, कुंभारली घाट, कुसूर घाट, कुंभा घाट, कुर्ली घाट, कामटा घाट, केवळा घाट, केळघाट, गोंडा घाट, गोडगीचा घाट, नरदहावा घाट, नाणे घाट, तोरण घाट, तामण घाट, थळघाट, दक्षिण मित्र घाट, पिंडोलबारी घाट, पारघाट, बोरघाट, बावडा घाट, माबुर्णा घाट, मोरकंडा घाट, माळशेज घाट, चेंडा घाट, लिंग्या घाट, रांगणा घाट, रामघाट, सावळबाद, सातबारी घाट, सत्ती घाट, भीमाशंकर घाट, भोपे घाट, वागजई घाट, वरंत घाट, देवघाट, शिरत्या घाट, शिरलोट घाट, हातलोट घाट, कोंड्या घाट आणि ढवळ्या घाट. किती झाले महाराज? हे 60 घाट. हे 60 घाट सगळे शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. हे सगळे 60 घाट ताब्यामध्ये घेतल्यामुळे काय झालं, तिथून कोणता व्यापारी गेला तिथे तो शिवाजी महाराजांचा ताब्या असायचा. मग शिवाजी महाराजांना जकात दिल्याशिवाय तो काही इकडून तिकडे जाऊच नव्हता. पूर्वी ट्रक नव्हते, पूर्वी व्यापार बैलाच्या पाठीवर सामान लादून तो व्यापार चालत होता. आणि तेव्हा एक व्यापारी शिवाजी महाराजांना एका बैलामागे काही रुपये शिवाजी महाराजांना देत होता. असे एका घाटातून एक व्यापारी गेला की शिवरायांना हजारो रुपये भेटत होते. एका घाटातून एका वेळेला हजारो रुपये, तर 60 घाटातून शिवरायांना कितीतरी रुपये भेटले असतील. त्यातून शिवरायांनी आपलं स्वराज्य प्रतिपश्चंद्रलेखैव वर्धिष्णू विश्ववंदिता केलं. शिवरायांनी त्याच्याकरता शिवरायांनी हिम या पद्धतीनं मनी पावर मिळवली. शिवरायांनी लुटा केल्या नाहीत. शिवराय लुटेरू नव्हते. शिवराय आदर्श राजे होते आणि शिवराय आदर्श राजे राहणार. एक आदर्श राजे होते. अशा पद्धतीनं शिवरायांनी आपलं स्वराज्य हे प्रतिपश्चंद्रलेखैव वर्धिष्णू बिंदू विश्ववंदिता, आणि त्याकरता स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केली. रायगड हा हिरोजी इंदुलकरांनी बांधला. कोणी बांधला? हिरोजी इंदुलकरांनी. 1200 एकर मध्ये रायगडाचा आहे बांधकाम. एवढ्यामध्ये आणि तिथून शिवरायांनी नंतर आपलं राज्य विश्ववंदिता केलं. शिवरायांजवळ असलेला पैसा शिवरायांनी गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्याकरता त्याचा पैशाचा उपयोग केला. शिवरायांनी ओळखलं होतं, गरिबांमध्ये कामधंदा करण्याची हिंमत असते, गरिबांमध्ये कामधंदा करण्याची शक्ती असते, परंतु कामधंदा कोणताही करण्यासाठी लागतो पैसा. तो पैसा गरिबाकडे नसतो आणि ज्यांच्याकडे असतो ते सहजासहजी देत नसतात. त्याचा व्याजदर एवढा भयानक पद्धतीने असते. चक्रवाढ, एक चक्रव्याढ काय म्हणतात त्याला, चक्रवाढ व्याज एक व्याज पद्धत आहे त्याची. त्या व्याजाले व्याज लागत चालते. शिवरायांनी ओळखलं की गरिबांमध्ये जर कामधंदा करायचं असेल, पैसा नसतो, पण काही चक्रव्याढ पद्धतीने दिल्यामुळे व्यापार करण्यासाठी गरीब राहिलेला उभा तो त्या चक्रामध्ये असा अटकून पडून मरून जातो की अभिमन्यू होऊन तो परत कधी वरच उठत नाही. गरिबाकरता शिवाजी महाराजांनी एक शून्य व्याज पत पुरवठा योजना राबवली. म्हणजे गरीबाला शिवाजी महाराजांनी कामधंदा करण्यासाठी शून्य व्याज या पद्धतीवरती त्याला रक्कम दिली. आणि त्या रक्कमीचं सुद्धा शिवाजी महाराजांनी त्याचा व्याज तर दिलंच नाही, पण एखाद्या वेळेला दुष्काळी आपत्ती पडली तर त्याच्याकडून फुलपाखराप्रमाणे त्याच्याकडून ती पद्धत परत घ्यायची. शिवरायांनी जो कर लादला असेल ती
कर वसूल करण्याची पद्धत शिवरायांची फुलपाखराप्रमाणे होती. फुलपाखरू माहित आहे तुम्हाला? फुलपाखरू ज्याप्रमाणे फुलावरती बसते, मला सांगा, फुलपाखरू फुलावरती बसते आणि त्यातील मध परागकण गोळा करते, पण त्या फुलाच्या अस्तित्वाला, सौंदर्याला धक्का न लागू देता फुलपाखरू कोण्या फुलावर बसून गेलं ओळखू शकतो आपण? ओळखू शकत नाही. त्या फुलाच्या अस्तित्वाला, सौंदर्याला धक्का न लागू देता त्यातील मध परागकण गोळा करते. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था सुद्धा गोरगरिबाच्या अस्तित्वाला, त्याच्या संसाराला न दुखवता जी शिवरायांनी जे दिलेली व्याज पद्धत होती, जो दिलेली रक्कम होती, त्या पद्धतीने ते परतही घेत होते. परंतु ती परत घेण्याची पद्धत हे फुलपाखराप्रमाणे होती. आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये लोक स्वतःहून आनंदाने कर भरत होते, आनंदाने, कारण ती फुलपाखराप्रमाणे पद्धत होती. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपलं राज्य हे फक्त महाराष्ट्र वंदिता नव्हे, भारत देश वंदिता नव्हे, तर विश्व वंदिता केलं. आजही जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते, अशी आजही शिवरायांचं अख्खं जग महाराजांचं नाव घेते. एकदा एक भजन घेऊ. ज्या शिवरायांनी श्रीराम जयरामचं भजन. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम,
जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव मग उद्या कोण म्हणाल नको शिवाजी महाराजांच्या कथेत कुत्रे नव्हतं, त्याला सांगता कुत्रही होतं. असा शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना काय दिला? भगवा ध्वज दिला, वारकऱ्याचा भगवा ध्वज दिला आणि राजमुद्रा दिला, राजमुद्रा. आणि पुण्यामध्ये आले शहाजी राजे आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई साहेब. पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. आदिलशाहीने गाढवाचा नांगर फिरवला होता, एक पहार ठोकली होती, चपलाचा हार टाकला होता, मेलेल्या माणसाची कवटी बसवली, चपलाचा हार टाकला होता आणि सांगितलं होतं जो कोणी स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न करेल त्याचे हाल असे होतील. ते पहार काढण्याचं धाडस कोणी करत नव्हतं, पण ते पहार काढण्याचं धाडस केलं मासाहेब जिजाऊने. जिजाबाई साहेबांनी पहार काढण्याचं धाडस केलं. कसबा गणपतीचं मंदिर बांधलं पुण्यामध्ये. आजही कसबा गणपतीचं जे मंदिर आहे ना पुण्यामध्ये, ते जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. श्री गणेशाय म्हणून रेखाटल्या जाऊ लागलं. आदिलशाहीने ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवला. सगळ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत झाला की खरोखर प्रजेचं हित करणारा राजा आला. लोक पुण्याकडे येऊ लागलं आणि पुन्हा एकदा नव्यानं नवं स्वरूप घेऊ लागलं होती. जिजाबाई साहेब म्हणजे काही सामान्य माता नव्हत्या. जिजाबाई साहेबांचे विचार दूरदृष्टीचे, क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी विचार होते. म्हणून तर आज एवढी वर्ष झाली, म्हणजे 350 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली, तरी सुद्धा आम्हाला जर एखाद्यानं विचारलं की एखादं आदर्श मायलेकराचं उदाहरण द्या, आज जर कोणालाही प्रश्न केला का हो एखादं आदर्श मायलेकराचं उदाहरण द्या, तर सगळ्यांच्या मुखात कोणाचं नाव येते? जिजाबाई साहेब आणि शिवाजी महाराज या दोघांचं नाव येतं. 350 वर्षानंतरही आम्हाला आदर्श मायलेकराचं उदाहरण म्हणून जिजाबाई साहेब आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागते. असं खरं सांगा, असं या मातेनं आपल्या मुलाला काय शिकवलं की एवढ्या वर्षानंतर आम्हाला त्यांचं नाव घ्यावं लागते? ऐका काय शिकवलं. जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये शस्त्र दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र दिलं आणि शिवबाला सांगितलं, शिवबा हातामध्ये शस्त्र घेऊन तुला फक्त राजा होता येईल, पण आदर्श राजा नाही. आदर्श राजा होण्याकरता जो दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेत असतो तो आदर्श राजा होत असतो. आणि माझ्या शिवबाने एका हातामध्ये शस्त्र घेतलं, दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेतलं. जिजाबाई साहेबांनी सांगितलं, शिवबा या हातातल्या शस्त्राने या हातातील शास्त्राचं रक्षण करावं आणि या हातातील शास्त्राने या हातातील शस्त्राला दिशा दाखवावी. शस्त्र आणि शास्त्र या दोघांचा समन्वय राखणारा राजा तो आदर्श राजा होत असतो. आणि माझ्या शिवबाने खरोखर एका हातामध्ये शस्त्र घेतलं, एका हातामध्ये शास्त्र घेतलं आणि माझ्या शास्त्राने सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशायीच्या दुष्कृता. माझ्या छत्रपतीने आयुष्यभर ते कार्य केलं. जिजाबाई साहेबांनी सांगितलं, शिवबा तुम्ही ललाट रेषा भाग्य तकदीर नसीब यावर विसंबून न राहता तुम्ही तुमच्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म करत राहा. शिवबा कर्तव्यापासून तुम्ही कधीही विन्मुख होऊ नका. असे अनेक स्वराज्य विषयक संस्कार शिवाजी महाराजांना दिले. शिवाजी महाराजांना लहानपणी कुस्ती, मल्लखांब, लांब उड्या काय काय शिकवलं बघा. जिजाबाई साहेबांनी शिवरायांच्या हातात मोबाईल दिला आणि कार्टून लावून दिलं असेल का? नाही. अशा जिजाऊ होत्या, तशा जिजाऊ नव्हत्या. आणि त्या जिजाऊनं जर कार्टून लावून दिलं असतं तर शिवराय घडले असते का? घडले नसते. जिजाबाई साहेबांनी काय काय शिकवलं आहे का? माता माऊल्यांना तुम्ही आहे का? जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांना कुस्ती शिकवली, मल्लखांब शिकवला, लांब उड्या, घोडेस्वारी शिकवली, तलवार चालवणे, पट्टा फिरवणे, निशाणबाजी, हाती धनुष्य घेऊन लक्ष साधणे शिकवलं. जसे हे खेळ शिकवले तसे खेळही शिकवले. शिवबा खेळ खेळायचे, खेळही खेळायचे. आमचे भगवान श्रीकृष्ण खेळ खेळले ना, हमामा खेळले. काय कालेच्या कीर्तनामध्ये सुंदर एखादी मनापर एखादा खेळ हमामा पोरा हमामा रे हमामा पोरा हमारे
जे खेळ आहेत ना दादा, हे खेळ मर्दानी खेळ आहेत बरं. कबड्डी खेळ मर्दानी खेळ आहे. शिवराय खेळले कबड्डी खेळ, म्हणजे शिवराय खेळले मर्दानी खेळ खेळले शिवराय. अबक दुबक ते विटी दांडू बित्ती जो म्हणावं लागते ना, ते श्वास, त्याने श्वासाची प्रॅक्टिस होते. कधी कधी शत्रू मारण्यासाठी पावलांचाही आवाज, श्वासाचाही आवाज होऊ द्यावा लागत नव्हता. अफजल खानाला मारण्याकरता जे जावळीच्या अरण्यात शिवरायांचं सैनिक लपून बसलेले होते, कशाचाही आवाज नव्हता. हे सगळे एक मर्दानी खेळ आहेत. शिवराय असे अनेक खेळ खेळले आणि अनेक खेळ खेळले. शिवरायांना राज्यशास्त्र, नीतिशास्त्र हे सगळं जिजाबाई साहेबांनी लहानपणी शिवरायांना शिकवलं, सगळं शिकवलं. शिवाजी महाराजांना सुद्धा, शहाजी राजांनी सुद्धा एक जगावेगळा, एका बापानं पोराले काय उपदेश केला असा जगावेगळा उपदेश शहाजी राजांनी केला. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवबा आजपर्यंत या जगाच्या पाठीवर अनेक राजे लोक झाले, बरेच लोक तर असे आहेत की जे राज्य होतात स्वैराचाराने वागतात, मनमानी करतात, स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी निरपराध रयतेचं शोषण करतात. पण शहाजीराजे आणि जिजाबाई साहेब या दोघांनीही आपल्या लेकराला सांगितलं की शिवबा, तुम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी राजे न होता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी रयतेला या यवनाच्या राज्यातून मुक्त करण्यासाठी, प्रजेच्या हित कार्यासाठी तुम्ही राजे व्हा. शिवबा, जो हातामध्ये फक्त शस्त्र घेत असतो तो धर्म विध्वंसक होत असतो, पण जो हातामध्ये शस्त्राबरोबर शास्त्र घेत असतो तो धर्मरक्षक होत असतो. आणि तुम्हाला धर्मरक्षक व्हायचा आहे. शिवबा, तुम्ही असे राजे व्हा, शिवबा तुम्ही असे राजे व्हा की लोकांनी तुम्हाला विसरायचं म्हटलं तरीही विसरल्या जाऊ नये. चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांनी म्हणत राहावं, चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांनी म्हणत राहावं, राजा असावा तर माझ्या शिवबा राजासारखा. म्हणून तर आजही लोक म्हणतात ना, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दारा. असा जगाच्या पाठीवर एक अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. एक अद्वितीयत्व. काही गुण शिवाजी महाराजांच्या ठिकाणी असे आहेत की ते इतरांच्या ठिकाणी दादा काही गोष्टीची तुलना कोणालाही देता येत नाही. मला सांगा, समुद्रासारखं कोण? कशाची उपमा देता? काही सापडणार नाही. समुद्रासारखा राम रावण झुंजिले कैसे, सापडत नाही उदाहरण, म्हणावं लागते राम रावणा सारखे. तसं सर्व सद्गुणाने संपन्न छत्रपती सारखा कोण? छत्रपतीच. असा राजा आहे. काल राजांचा जन्म झाला, असा राजांचा जन्म झाला, कालच्या कथेमध्ये जन्म झाला. आता उद्यापासनं आपल्याला पावनखिंडीचा प्रसंग आहे, अफजल खान वध आहे, शाहिस्ते खानाची फजिती आहे. आता इथून पुढे सगळे प्रसंग आहे, कथा आहे. आतापर्यंत कथा नव्हत्या, आतापर्यंत राजमुद्रेवरती आपलं जनरल व्याख्यान होतं, परंतु उद्यापासून प्रसंग आहे. आता काल आपल्या कथेमध्ये जन्म झाला. आपण आमचे हरिभक्त पारायण प्रफुल्ल महाराज एक अतिशय सुंदर भजन म्हणत असतात. तुम्ही टाळ्यांची साथ देसाल तर एक तेवढं भजन घेऊ आणि आपले ते भजन घेऊ. अतिशय सुंदर आमची गिरट्या परी सुंदर आमचे प्रफुल्ल महाराज एक भजन म्हणत असतात. ते भजन घेऊ आणि त्या भजनाने कथेची सांगता होईल. पण कथेची सांगता झाल्यानंतर बघा काय असते, आपण जो ग्रंथ श्रवण करत आहे तो ग्रंथ सामान्य नाही. ज्ञान घ्यायचं आणि कृतज्ञ म्हणून उठून जायचं, तसं नाही करायचं. प्रत्येकाने जात असताना समोर ग्रंथासमोर हात जोडून घरी जायचं. ठीक आहे, सगळ्यांनी इथं आलं पाहिजे असं नाही, सगळ्यांनी इथं नाही आले तरी चालेल. तुम्ही जिथून जात असाल तिथून जात असताना व्यासपीठाकडे म्हणजे ग्रंथाकडे, ग्रंथाला हात जोडून घरी जायचं असते.
ज्या ग्रंथातलं आपण ज्ञान श्रवण करत आहे त्या ग्रंथाविषयी कृतज्ञ होऊ नये. सकाळी जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचं पारायण असते. आमचे महाराज व्यासपीठावरती असतात. महाराज माझ्यापेक्षा मोठे आहे. त्यांनी समोर बसून मी इथून कथा करावी त्यांनी ऐकावं. मी एवढा मोठा नाही पण तरी ते समोर बसून छत्रपतींचे गुणानुवाद ऐकतायत त्या सामान्य सेवकाच्या मुखातून. पण गाथा पारायण सुटल्यानंतर सुद्धा तुम्ही जे गाथा पारायण करता बसलेले असतात इथं ग्रंथ ठेवल्यानंतर नमस्कार करायचा आणि मग घरी जायचं. ते ग्रंथाविषयी कृतज्ञता होती. म्हणून कथा संपल्यानंतर हात जोडायचा. सगळ्यांनी इथं शक्य नाही, वेळ होईल म्हणून एक भजन घेऊ आणि कथेला पूर्णविराम देऊ. आज कथा थोडी जास्त काही चालली कारण आज थोडीशी उशिरा सुरुवात झाली त्यामुळे आपण थोडंसं जास्त वेळ सगळ्यांनी टाळ्यांची साथ द्यायची आहे. जोरदार टाळ्यांची साथ. बोला. गिरती खरी किरटा परी लारी भगवान उगवला उगवला
विश्व का गो माता की जय 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 जय